सौभाग्ये गौरी नारायणी नमोस्तुते। नमः शिवाय सांबाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय योगिनां पतये नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं न गुरोरधिकं शिवशासनतः 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 इदमेव शिवं त्विदमेव शिवं त्विदमेव शिवं त्विदमेव शिवं मम शासनतो मम शासनतो मम शासनतो मम शासनतः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम महान शक्ती देवताय नमः। काल आपण ह्या स्मरण याला सुरुवात करणार होतो। आपण श्रवण इथपर्यंत येऊन पोहोचलो होतो। श्रवण हा भक्तीचा राजा आहे, इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो। बघा, ह्या स्मरणाची सुरुवात करताना त्यांनी सांगितलेलं होतं की स्मरण म्हणजे काय, तर नामाचं स्मरण। हे नामस्मरण कशाने दृढ होतं, तर श्रवणानंतरची पहिली पायरी ही सर्वात पहिल्यांदी कीर्तन आहे आणि कीर्तनानंतरची पायरी स्मरण अशी आलेली आहे। बघा काय म्हणतात की एकदा श्रवण करायला सुरुवात झाली, श्रवणाने जे काय पाहिजे ते मिळालं की मग ही कीर्तन भक्ती सुरू होते। ह्या कीर्तन भक्तीचं वर्णन करताना असं म्हटलंय की कीर्तन श्रवण हे सगुणाचं आणि निर्गुणाचं एकत्र श्रवण होत असतं आणि त्याच्या नंतरच्या पायऱ्यांमध्ये हे कीर्तन सुरू होतं। कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन हे जे सगळं पुढे सुरू होतं, ह्या सगळ्या दास्यत्वापर्यंतच्या भक्त्या आहेत, ह्या सगुणाच्या आधाराने केल्या जातात। कीर्तनासाठी सगुण रूप आपल्या डोळ्यासमोर असावं लागतं। आणि म्हणून काय म्हटलंय की आणि हे जे कीर्तन आहे, ह्या कीर्तनामध्ये श्रवणाने जी एकाग्रता येते ती ह्या कीर्तनामधल्या निर्गुणाची देखील भेट करून देते। श्रवणाने येणारी एकाग्रता ही कीर्तनामधल्या निर्गुणाचा देखील आनंद देत असते। आणि म्हणून म्हटले की श्रवणाने देवाला पाहण्याची इच्छा पूर्ण होते, श्रवणाने देवाला पाहायची इच्छा पूर्ण होते आणि देव कसा आहे हे आपल्याला स्वकल्पनांनी मूर्त स्वरूपामध्ये जाणून घेता येतं। ह्याच्यासाठी श्रवण हा सर्वात मोठा राजा आहे। बघा, एक श्लोक असा आहे, श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमोमताः। हे ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की सारं ज्ञान तर आहे पण त्याच्याबरोबर तळमळ असले पाहिजे। ही तळमळ जर नसेल, उत्सुकता नसेल, प्रेम नसेल तर आपण नुसतं ऐकून त्याच्यामध्ये काय उपयोग होत नाही। बघा, आणि म्हणून म्हटलंय की जेव्हा आपल्याला देवाला पूर्ण स्वरूपामध्ये पाहायचं असतं, त्याच्यासाठी गुरुगीतेमध्ये शिवपार्वतींच्या संवादामध्ये शिवांनी पार्वती मातेला सांगितलं, ध्यानमूलम गुरोर्मूर्ती, पूजामूलम गुरोपदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरोकृपा। हा भगवती आईला शिवांनी सांगितलेला श्लोक आहे। बघा, आणि म्हणून म्हटलंय की
भजन आणि कीर्तन ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ह्या मुक्तीच्या मार्गावर चालणारे, या भक्तीच्या मार्गावरून भगवंताला भेटायला चालणारे जे जे कोणी असतात त्यांच्या अंगी ही भक्ती असते आणि ती त्यांना भजनासाठी व कीर्तनासाठी खुलवत असते असं वर्णन केलंय. आणि म्हणून म्हटलंय की भगवंताला पाहिल्यानंतर निर्मळ मनाने सारच्या सार कंठात आणून केलेली भक्ती आणि निर्मळ स्तुती हा त्या भक्ताचा आपोआप गुण होत जातो. कारण त्या गुणांनी होतं काय की त्या गुणांनी तो आपलं स्वतःचं सर्वस्व विसरतो आणि आपलं स्वतःचं सर्वस्व विसरला की मग जे कधीही भंग पावत नाही, ध्यानातून वेगळं करत नाही असे अभंग तयार होतात. अभंग तयार होतात की ज्याच्या चिंतनाने, ज्याच्या शब्दांनी, वास्तविक बघा शब्द ही तमाची निर्मिती आहे. शब्द निर्माण होतात त्याच्या पाठीमागे तम आहे, कारण त्याच्यामध्ये मायेचा आविष्कार आहे. परंतु ह्या शब्दांनी सुद्धा आपली एकाग्रता, आपलं ध्यान, आपली भक्ती आणि आपलं अनुसंधान हे भंग पावत नाही. अशा रचनेला, प्रासादिक उपदेशांना अभंग म्हणतात. हे अभंग कसे आहेत आणि ओव्या म्हणजे एका पाठीमागं एक गुंफत नेतात, याला ओवी म्हणतात. आणि ती अशी माळेसारखी गुंफत 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 जाते आणि म्हणून ओव्यांमधून सुद्धा बाहेर पडता येत नाही. बघा बघा काय म्हटले, मुक्त कंठाने जी निर्मळ स्तुती करणं स्वभाव गुण होऊन जातो बघा भक्ताचा, आणि त्याच्यातून हे सारं आनंद आणि एक एक गोष्ट बाहेर पडायला लागते. आणि म्हणून म्हटलंय की जे सर्वस्व विसरू शकतात तेच फक्त कीर्तन आणि भजन करू शकतात. ज्यांनी सर्वस्व विसरलेलं नाही त्यांच्या तोंडची भजनं आणि कीर्तनं याच्यात आणि आपण जे ऐकतो भजनं कीर्तनं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा म्हणून काय म्हटलंय की कीर्तनामध्ये किंवा भजनामध्ये कोणत्याही स्थूल म्हणजे माणसाच्या व्यावहारिक जीवनाचा कुठलाही लवलेश नसतो. आणि काय म्हटलंय, ज्या वेळेस ह्या आई भगवतीला, नारायणीला हा गायक शरण जातो, बघा हा गायक शरण जातो आणि गाणं झाल्यावर तो म्हणतो की आई भगवतीने माझ्याकडून म्हणवून घेतलं. पण आई भगवती ही फक्त भजनाने दंग होते, कीर्तनाने दंग होते, गायकीने दंग होत नाही. गायकीने दंग होते ती माया आहे, ती अपेक्षा आहे, त्या इच्छा आहेत. त्यात समाधान वेगळं आहे, कारण ते समाधान स्थूल पातळीवरचं आहे. आणि हे निर्गुणाचं समाधान आहे, हे आनंदाचं आहे. आणि म्हणून म्हटलंय की मनामध्ये सतत माझंच अनुसंधान ठेवण्याची जेव्हा इच्छा होते तेव्हा आलेलं आतलं उमाळा याला भजन म्हटलेलं आहे. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे कुठेतरी वाजत असलं की आणि आपल्याला माहिती असलेले अभंग वाजले तर भजन काय हो? नाही. भजन म्हणजे काय की चिंतन जे होतं, जे ऐकलेलं आहे त्याचं चिंतन होतं. त्या चिंतनामध्ये आपण सर्वस्व विसरून आपल्या डोळ्यासमोर ती आई भगवतीची मूर्ती पूर्णच्या पूर्ण उभी राहते. ह्या झालेल्या एकरूपतेला भजन म्हणतात. त्याच्या सतत होणाऱ्या आवेगांना कीर्तन म्हणतात. बघा काय म्हटलेलं आहे की लीलांचं स्मरण होणं हा त्या कीर्तनाचा आणि भजनाचा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि जेव्हा हे मनातलं भजन पुन्हा 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 येतं आणि थांबत नाही. बघा आपण सकाळी उठतो, पूर्वी भक्तिगीतं लागायची, सकाळी 6:40 लागायची आणि 7 वाजेपर्यंत चालायची. तेव्हा 7 वाजता दिल्लीच्या बातम्या, त्याच्यानंतर प्रादेशिक बातम्या लागायच्या. त्याच्या आधी 20 मिनटं ही भजनं लागायची. आणि ही भजनं आपण जर सकाळी आवरत असताना ऐकली तर दिवसभर ते एखाद्या संतांचं वचन आपले पाठ सोडत नव्हतं. म्हणजे एकदा ऐकलं जातं ते भजन
आणि पुन्हा पुन्हा वारंवार केलं जातं त्याला म्हणतात कीर्तन. बघा आता कीर्तन हा विषय म्हणजे इतका सुंदर आहे की बघा ह्या कीर्तनाचा सगळ्यात जास्त संतांचा जीव या कीर्तनावर आहे. सगळे संत कीर्तनामध्ये आपल्या देवाला मिळवतात असं वर्णन आलेलं आहे. नामदेव महाराजांच्या गाथेमध्ये आलेलं आहे. त्यांच्या अभंगांचं आपण जर समजा पुन्हा पुन्हा मांडणी केली तर त्याच्यातून दिसतं. तुकारामाने तर विठू आणि तुकाराम हे वेगळे नाहीतच. जनीचं तेच आहे, चोखा मेळ्याचं तेच आहे, कान्होपात्रेचं पण तेच आहे. ती तर कोल्हाटी नव्हती. बघा काय वर्णन केलंय की कीर्तनामध्ये आलेला दंग म्हणजे कीर्तनामध्ये निर्माण झालेलं जे वातावरण आहे, तिथे निर्माण झालेली जी स्पंदनं आहेत, ही विठ्ठलाला देखील वैकुंठातून खाली येऊन तिथे उभं राहायला भाग पाडतात. काय वर्णन केलंय? कीर्तनातील दंग विठ्ठलाला वैकुंठातून खाली यायला नाचायला लावतो. आणि ज्या शत्रूंचा आम्ही प्रयत्नपूर्वकही नाश करू शकत नाही, कालच सांगितलं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ह्या पंचमहाभूतांनी शरीर तयार झाले, तर ह्या पंचमहाभूतांचे गुण आपलं शरीर तयार होताना आलेत, कसे काढून टाकायचे? कशासाठी हट्ट करायचा? त्यांना काय करायचं? माया जवळ नसे या नामे करूनी. राग येतोय तर तो इतर गोष्टींसाठी वापरा. इच्छा निर्माण होत आहेत, भगवतीचे चरण डोळ्यासमोरून जाऊ देऊ नये अशी इच्छा करा. ह्या गोष्टी सुटणार आहेत का? सुटणार नाहीत. मग त्यांना फक्त नीट वळण लावून द्यायचं आहे. हे वळण कसं लावून द्यायचं आहे? तर बघा काय म्हणतायत, 4130वा तुकारामाच्या गाथेमधला अभंग आहे. त्याच्यामध्ये म्हणाले, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. बघा कीर्तन करावं पण मुखाने हरीचं गुण गात राहावं. त्याच्यामुळे होतं काय? तुकारामांची भाषा म्हणजे ती फक्त स्वीकारता आली पाहिजे. मग नवे काही बाधा काम दुर्जनांच्या क्रोधा. सगळ्यात अवघड काय आहे? क्रोध आणि काम. आपल्याला काम याचा अर्थ शरीराशी संबंधित वर्णन केली जातात, पण काम याचा अर्थ कारण नसताना मनात निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या इच्छा, याला काम म्हटलेलं आहे. काम याचा शृंगाराशी किंवा कुठल्या शरीरांशी संबंध नाही आहे. काम याचा अर्थ संघात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमः. हा जो काम आहे हा कळत नकळत तुलनेतून तयार होतो. तुलनेतून इच्छा तयार होतात. इच्छा माणसाला काही ना काहीतरी विचार करायला लावतात. ते विचार माणसाला फायद्याचे कसे असतील या विचार करायला भाग पाडतात आणि कळत नकळत स्वार्थ जागा होतो. बघा म्हणून हा काम हा सगळ्यात मोठा दुर्जनांच्या क्रोधा, हा दुर्जनांचा गुण आहे आणि सज्जनांची आडकाठी आहे. म्हणून काय म्हटलंय की काम दुर्जनांच्या क्रोधा. ह्या भजनाने काय होतं? कीर्तनाने काय होतं? हाती शांती खड्ग हाती काळासी ते नागविते. आपल्याला स्वतःचा विसर पडतो. काळ काय घेऊन बसलात? निर्माण झालेल्या शरीराचा विसर पडणं म्हणजे देही असोनी विदेही सदा समाधिस्थ पाही. हे कोणाचं वर्णन केलंय? ह्या विठुरायाचं वर्णन केलेलं आहे तुकारामाने. बघा काय म्हटलंय की हाती खड्ग शांती. हे खड्ग कसलंय? तर काम आणि क्रोधांना मारून टाकणारं जे खड्ग आहे ते कीर्तनाने हाती येतं आणि म्हणून भक्ताला शांती मिळते. आणि एकदा शांती मिळाली की भय जातं आणि भय गेल्यामुळे काळासी ते नागविती. पुढं काय म्हटलंय? तुका म्हणे दाता सखा. देणारा कोण आहे? माझ्या बरोबर असतो तो आहे. दाता सखा तो देवळात आहे आणि मी घरी आहे का? तर नाही. सखा म्हणजे माझ्या बरोबरीने फिरतो. बघा काय म्हटलंय? तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंत हजारिका.
ज्याला कधीही शब्दांमध्ये, विचारांमध्ये, कल्पनेमध्ये, रूपामध्ये बांधता येणार नाही असा जो अनंतासारखा आहे तोच माझा सखा आहे आणि तोच मला या कीर्तनामध्ये या साऱ्या गोष्टी देत असतो. आणि म्हणून म्हटलंय की या कीर्तनाला अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, कीर्तनाला कसलाही आवाज लागत नाही. बघा, आपण गाणं घरात गुणगुणतो आणि तेच म्हटलं ना, जरा माईकवर एक भजन म्हणता का, माझा आवाज नाही चांगला. पण तुझ्या आवाजाला तर सगळे लोक घाबरतात, म्हणजे चांगलाच आहे की. आवाजाला घाबरतात ना, म्हणजे चांगला आहे ना. बघा की ह्या भजनाला आणि कीर्तनाला कधीही टाळायचं नाही, कारण त्याला आवाज लागत नाही. कारण भजन आणि कीर्तन ह्या कला दाखवण्याच्या गोष्टी नाही आहेत. ह्याच्यामध्ये कुठलेही गुण अंगीकारित अंगामध्ये असण्याची गरज नाही. त्याला कला म्हणून दाखवायला लागत नाही. वास्तविक जर कला दाखवायची असतील तर कीर्तन आणि भजन हे लौकिक ज्ञान नाही आहे. कीर्तनामध्ये नाही का पदवी मिळाली, ठीक आहे, कीर्तनेंदू पदवी मिळाली. पांडुरंग भेटला काय? आम्हाला काय पाहिजे? पांडुरंग भेटवून द्या. बघा काय म्हटलेलं आहे की त्याला वाद्य लागत नाही, त्याला साथ लागत नाही, त्याला ज्ञान लागत नाही, त्याला लौकिक ज्ञान लागत नाही, त्याला आवाज लागत नाही, त्याला कला लागत नाही. मग काय असतं? तनके तंबूरे ने सासों के दो तार छेडे, जय सिया राम, जय राधे श्याम. नाहीतर बघा गोऱ्या कुंभारांनी किती छान म्हटलंय, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. एक तारी संगे, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं वर्णन नाही. मग काय त्यावेळेस लिहिताना गोऱ्या कुंभाराकडे ते काय पेन नव्हता, कागद नव्हता का, पुढे जागा नव्हती लिहायला. एक तारी, ही जी एक तार आहे, ह्या एका तारेच्याच वापराने जे होतं ते खरं भजन, ते खरं कीर्तन. बघा काय वर्णन केलेलं आहे की दुसरं सेना महाराज काय म्हणत होते, ह्या कीर्तन आणि भजनाची इतकी वाट बघत असतात. बघा सेना महाराज काय म्हणतात ते, भजन आणि कीर्तन हा प्रत्येक उंबरठ्याची पूजा करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे, कारण त्याच्याने कुटुंब सुखी राहणार आहे. बघा काय म्हटलंय की वैष्णवांच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. की एकदा भजन आणि कीर्तन सुरू झालं की मला जगातली कुठलीही गोष्ट अडवत नाही. मी राऊळ सोडून जात होतो, आता कळेल की जनीने हाक मारली की का जात होता, एकनाथांच्या घरी का जात होता, चोखामेळ्याच्या घरी का जात होता, सावतामाळ्याच्या शेतामध्ये का जात होता, गोऱ्या कुंभाराच्या चिखलात का जात होता. त्याचं कारण हे सगळे भजनामध्ये रंगलेले होते, भजनामध्ये दंग झालेले होते. आणि आम्हाला फक्त 7 ते 8 भजन करायची वेळ दिली आहे आणि उरलेले 23 तास काय उद्याच्या भजनाची चाल म्हणण्यातच जातात. आपली चाल कुठं सुधारतीये? बघा आम्ही सुंदर मधलं सुंदर 4 लोकांनी नाव काढण्यासाठी भजन आणि कीर्तनाची तयारी करतो, पण ह्या तयारीने 4 लोकांकडून फक्त तोंड देखली स्तुती मिळणार आहे, त्याच्याने भगवंताची प्राप्ती आहे का? नाही. आणि म्हणून म्हटलंय भजन आणि कीर्तन याच्यासाठी ना चेहरा लागत ना नाव लागत, फक्त आपल्या आराध्याशी सर्वस्व सोडून अनुसंधान लागतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की कळत नकळत एक ठराविक संस्था, ठराविक लोक आपल्या पठडीमधली लोक तयार करत राहतात. तेच अभंग आपला रोज आला ना की 4 गिराईक बसले की मशीन सुरू करायचं, मग घोंगरं वाजणार, त्याच्यात तोच रस टाकायचा. कालच्या रसाचे आज नाही का ऊस तासलेले बदलले की आपण म्हणणार चव बदलली. ह्याला भजन आणि कीर्तन म्हणत नाही. भजन आणि कीर्तनामध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टी, भजन आणि कीर्तनामध्ये असलेले जे विषय आहेत हे म्हणजे कविता नव्हे, हे कल्पना विस्तार नव्हे, ही भगवती आईची देणगी आहे, सरस्वतीची आणि शारदेची देणगी नाही आहे. आई भगवती ते सारं माझ्याकडून करवून घेत असते. बघा काय म्हटलंय की संतांच्या प्रासादिक रचना म्हणजे या उत्तम कवींच्या किंवा गीतकारांच्या कविता नव्हेत,
ह्या प्रासादिक रचनांमध्ये, गीतांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, कारण त्याच्या एका शब्दाने देखील अद्वैताची प्राप्ती आहे. त्यातलं एक तारी संगे एक रूप झालो ही पहिली ओळ घेतली तरी देखील गोऱ्या कुंभाराच्या अभंगाच्या पहिल्या ओळीतून हे पांडुरंगासाठी म्हटलंय एका क्षणात समजतंय. बघा अजून पुढे काय म्हटलेलं आहे की भगवंताचं सान्निध्य प्राप्त होत नसेल तर असं भजन आणि कीर्तन ऐकून करायचंही तरी काय. हल्ली बघा विनोदी कीर्तनकार इतके निघालेत की त्यांनी वारकरी संप्रदाय देखील नाही का गढूळ करून टाकलेला आहे. सगळी पद्धत बदलून टाकलेली आहे. त्याला वाजवणारे 50 लागतात. त्यातल्या दोघांना जर म्हटलं असं वाजवू नको तसं वाजवू नको 2 मिनिटात म्हणतात खाली ठेवून निघून जातो. जिथे गर्व आहे तिथे भजन नाही, जिथे गर्व आहे मान सन्मान आहे ते कीर्तन नाही. बघा काय म्हटलेलं आहे की ज्या योगे भगवंत भेटतो त्या अंतरंगामधल्या गुणगुणण्याला भजन म्हणतात. अंतरंगामधून गुणगुण झाली पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय की कृष्णाला हार घातल्यानंतर, आई भगवतीला हार घातल्यानंतर भगवतीची कृपा होण्यासाठी तिच्या हाराभोवती भुंगे भुंग 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 करत असतात. का तर नाही का तू मला आज्ञा दे तरच नाही का मी या जन्मामध्ये जरी भुंग्याचं शरीर असलं तरी देखील पुढच्या जन्मी पुन्हा नाही का कायमस्वरूपी तुझ्या चरणांची धूळ होईल. म्हणून ते जे ना की भ्रमर गीत आलेलं आहे किंवा भुंगे त्या हारांवर फिरतात येत त्यांची गुणगुण सुद्धा गतजन्मीचे भ्रष्ट योगी असं म्हटलेलं आहे. आणि बघा काय म्हटलंय, कारण त्या जन्मी केलेल्या भजनाची त्यांना सवय असल्यामुळे ते एका तालामध्ये भुंग 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 करत असतात. आणि हाच आवाज काढला की विठ्ठल 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 हा आवाज येतो. बघा पुढे काय म्हटलंय की वास्तविक गायकी असावी पण गायकीने भजन सिद्ध होतं ही मात्र भ्रम आहे, ही चुकीची कल्पना आहे. गायकीची गरज नाहीये. आणि म्हणून म्हणतात की वाद्यांच्या कला आणि समूहगान याचा अर्थ भजन आणि कीर्तन नव्हे. तो एक प्रकारचा आविष्कार झाला, एक प्रकारची पेशकश झाली. पण भजन आणि कीर्तनमध्ये याचा अर्थ ज्याच्यामुळे आम्ही व्यावहारिक जगामधले भेद देखील, द्वैत भावना देखील विसरतो, अशाच चिंतनाला भगवतीचं आम्ही नाही का भजन आणि कीर्तन म्हणतो. आणि म्हणून म्हणतात त्रैलोक्य सुंदरी देवी परमेश्वरी पार्वती शांकरी श्री माहेश्वरी हिमनगनंदिनी भवभयभंजिनी. जसा जसा या सप्तसुरांमधला आवाज वाढत जाईल तसं तसं आम्ही नाही का मुकुटाच्या दिशेने जातो, याला भजन म्हणतात. हे भजन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये आनंद मिळत नाही. आणि म्हणून म्हटलंय बघा माऊलींच्या एका वचनामध्ये लिहिलेलं आहे की भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो. बघा काय म्हटलंय, भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा, देव माझा विठू सावळा, माळ त्याची माझी या गळा, देव माझा विठू सावळा. हे खरं भजनाचं श्रेय आहे, हे खरं भजनाचं नाही का मर्म त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय भजन कसं करावं, कीर्तन कसं करावं, लाज सांडून या जनांची. तुम्हाला काय वाटेल ह्याचा विचार करायचा नाही. आम्ही आमच्या आवाजाचा विचार केला का? काय करतोय तो माणूस, भजन करतोय, आपल्याला राग आला म्हणजे जास्त एकाग्रतेने करतोय म्हणायचं. कारण त्याला बाहेरचं ऐकायला येत असतं तर स्वतःचा आवाज ऐकायला आला असतं की. आणि म्हणून म्हटलंय नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरु हा कंठ सुस्वर, झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार. आणि असं करूनही मी
आतून आलेल्या उमाळ्याला, भजनाला थांबवू शकलो नाही आणि त्याच्यानंतर परत निरंजन म्हणतोय अपराध क्षमा आता केला पाहिजे. ते झाल्यानंतर म्हणतोय पण त्यावेळेस मात्र तुला पाहिल्यानंतर मी स्वतःलाही थांबू शकलो नाही. अशा आविष्कारांमध्ये झालेल्या गुणगुणण्याला कीर्तन म्हणतात. म्हणून काय म्हटलंय, लाज सांडून या जनांची, आस्था सांडून या धनांची. ताट फिरवल्यावर किती पैसे मिळतील? लाज सांडून या जनांची, आस्था सांडून या धनाची, नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी. कीर्तन कसं पाहिजे? रोज पुन्हा पुन्हा तेच 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 तेच. अजून पुढं काय दिसतंय का? अजून पुढं काय दिसतंय का? अजून एखादा पडदा निघतोय का? बघा, पद्मनाभ मंदिराची 7वी सुद्धा नाही का खोली उघडेपर्यंत सगळेजण बघत होते, पण ते पैशासाठी बघत होते आणि पद्मनाभ मात्र वर झोपलेला होता. पद्मनाभाला कोणी पाहिलं नाहीये. बघा काय सुंदर केलंय की सगळं काय होतं की लाज सांडून या जनांची, आणि इथं घोडं गंगेत नाहतं. कारण लोक काय म्हणतील? कारण मग अशा वेळेस काय होतं, माझं नाव काय, मी कुठल्या गावचं आहे, माझी परंपरा काय, माझं कुळ काय, माझं घराणं काय, माझ्या गुरुने मला शिकवलंय काय. अरे माझे गुरु कोण? कृष्णम वंदे जगद्गुरुम. संपला विषय. माझे गुरु कोण? त्यांनी सांगितले पोकळ असेल बासरी, सगळ्या बाजूनी इकडून तिकडून हवा जायला असेल आणि 9 भोकं असतील तर ती तू माझ्या अर्पण कर, मी माझी वाजवतो, तू फक्त अर्पण करायचं काम करायचंय. बासरीने स्वतःला अर्पण केल्यावर कृष्णाने वाजवली आहे. ही दुसरं कोणी वाजवू शकत नाही. बासरी फक्त कृष्ण वाजवू शकतो. आम्ही फक्त पोकळ बांबूसारखं 9 भोकाचं शरीर त्याला अर्पण करायचंय. त्याच्यानंतर जे आतून उमटतं त्याला कीर्तन म्हणतात. ह्या कीर्तनामध्ये इतकी पवित्रता आहे, इतके भगवंताच्या मिठीचा आनंद आहे. आई भगवती समोर गेल्यानंतर फक्त घरात म्हटलेलं एक त्रैलोक्य सुंदरी देवी परमेश्वरी एवढं एक भजन आठवलं ना, हार फुलं काही घ्यायची गरज नाही. का? सगळंच तुझं आहे तर तुला देऊ कसं? सगळंच तुझं आहे तर मी घेऊ कुठून आणि देऊ कसं? जिथं व्यवहार थांबतात, जिथं नाही का एक रूपाने आम्ही आमच्या डोळ्यांमध्ये भगवतीला भरून ठेवलेलं असतं, अशा ठिकाणी झालेली व्याकुळता म्हणजे कीर्तन आहे. आम्हाला नाही का पहिल्यांदा तंबोरा लावायला लागतोय, पेटीची साथ घ्यायला लागते, त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. जरा उतरलं मोकळ्या आवारामध्ये परत 2-2 मिनिटांनी ठोकायचंय, समेवर लक्ष ठेवायचंय. सम चुकली की पेटीवाला चुकतोय, तबलेवाला चुकतोय. अरे पण तुझं भगवंताकडे जाणं आणि भेटणं चुकलं ना, ते कोण बघणार? आणि हे ज्या ठिकाणी भाव, म्हणून म्हटलंय लाज सांडून या जनांची, आस्था सोडून धनाची. त्या अमुक ठिकाणी गेलं की भजन केल्यावर मागायला लागत नाही पण चांगले पैसे मिळतात. बघा, आस्था सांडून या जनांची, निच नवी कीर्तनाची, निच म्हणजे नित्य नित्य नवी कीर्तनाची आवडी धरावी. आणि म्हणून बघा त्याच्या पुढचं तर किती अवघड आहे. एक एक ह्यातले जर आपण समजा इथले संवाद ऐकत गेलो तर आपल्याला शॉक बसतो कधी कधी. त्याचं कारण असं की इथं म्हटलंय की कीर्तन भावपूर्ण नसावं. कारण भावना विवशतेमध्ये मनुष्य कित्येक अंतर दूर निघून जातो. भावना विवश झाल्यानंतर चित्तामध्ये आपलं लक्ष राहत नाही, आपलं मनाच्या पातळीवर लक्ष येतं. कारण मनामध्ये भावनेचा उत्कटता येते. भावना ही माणसाला अनुसंधानापासून दूर नेणारी गोष्ट आहे. म्हणून ममता ही देखील अडचण सांगितली आहे समाधीमधली. बघा काय म्हटलंय की कीर्तन भावपूर्ण नसावं. आणि कीर्तन आणि भजन हे दुसऱ्यासाठी करत नाहीत, करायचं झालं तर स्वतःसाठीच करतात. बघा किती सुंदर वर्णन आहेत की कीर्तन हे नेहमी स्वतःसाठी करायचं असतं. कुणी बोलवलं म्हणून भजन आणि कीर्तन करू नये. कारण त्याच्याने फक्त बरं करावं कसं ते पुढे सांगतोच आहे. बघा काय म्हटलंय
की म्हणून जर भगवंताच्या चरणी अर्पण करता येत असेल तर जरूर कीर्तन करावं, पण ते कसं असावं? भक्तिपूर्ण असावं. भक्ती नसेल तर त्या कीर्तनामध्ये आपल्याला खूप लांब जावं लागतं आणि माणूस विस्कळीत झाला. ज्या योगे भगवतीचे चरण ह्या श्रवणामध्ये, ह्या चिंतनामध्ये, ह्या कीर्तनाच्या विषयामध्ये भगवतीचे चरण दूर जात असतील, एका क्षणामध्ये हात वर करायचा की नाही का तुमचं बोलणं जरा वेगळ्या दिशेला गेलंय म्हणून सांगायचं. त्याचं कारण असं, हरिकथेसी भावबळे. जर समजा ही वर्णन करताना जर समजा भावाला जास्त किंमत आली, माणूस इमोशनल झाला, तर इमोशनल झालेला माणूस हा भगवतीचं चिंतन करू शकत नाही. बघा काय म्हटलंय, हरिकथेसी भावबळे. गेला तो, जर समजा तो भाव निघून गेला तर तो कसा परत येतो? बघा काय म्हटलंय, गेला रंग तो तुंबळे, म्हणजे लगेचच येतो. कसा? निमिष एक जरी आकळे, एक सेकंद जरी ध्यानी परमात्मा. ह्या परमात्म्याचं एक सेकंद जरी ध्यान केलं तरी देखील एका क्षणामध्ये हरिकथेमधून निघून गेलेला भक्तीचा उत्कटता आणि भक्तीचा रंग हा आपोआप पुन्हा भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये येतो. आणि म्हणून मध्ये मध्ये सारखं जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हे कशासाठी म्हणायचंय? तर ते त्याच्यासाठी म्हणायचंय. आणि म्हणून म्हटलंय की ध्यानी गुंतले मन. ज्याचं कीर्तन आणि भजनाच्या ध्यानामध्ये मन गुंतलेलं आहे त्यासी कैसे आठवेल जन. मग समोर कोण बसले आणि काय बसले आपल्याला काय फरक पडतो? आपण एकटे का लोकांच्या ते इथं आहे का तिथं आहे का कळत नाही. बघा, मंदिर नामदेवासाठी जर फिरू शकतं तर विचार करा तुम्ही. बघा काय म्हटलंय की ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन. कीर्तनकार आणि उत्तम कलाकार या दोन मधला हा फरक आहे. ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माने. मला काय म्हणतील लोक, अशी लाज बाळगली की आपल्या कीर्तनाचा भंग झालाच समजायचा, तिथे अभंग राहत नाही. आणि म्हणून म्हटलंय ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन. पुढे काय म्हटलंय, निशंक निर्लज्ज कीर्तन करिता रंग माने. ह्या कीर्तनामध्ये कधी रंग येणार आहे? हा रंग म्हणजे श्रीरंग. हा कधी येणार आहे? तर तो नाचत नाचत येणार आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. तो नाचत येणार आहे. कधी? तर तुला कशाचीही गोष्ट नाही, शंका नाही, कशाची लाज नाही, आणि तुला कोण बसलंय काय बसलंय याबद्दल कसलीही भीती बाळगलेली नाही, आणि तरीही देखील ज्याचं अनुसंधान साधलेलं आहे. म्हणून तर जनांमध्ये बसून देखील कित्येक ठिकाणी हे अवलिया आणि विदेही लोक कुठेही बसून आपल्या आपल्या कीर्तनामध्ये रमलेले असायचे. ह्याचं कारण ते बघा. पुढे काय म्हटलंय की जप, ध्यान, भजन, कीर्तन ही सगळंच एकच आहे. बघा केवढा अवघड विषय. जप, ध्यान, भजन आणि कीर्तन हे सगळं एक आहे, पण कधी? मन ठेवणी ईश्वरी. मन जर ईश्वराच्या चरणी असेल तर जो कोणी हरिकथा करी. माझं फक्त आई भगवतीने मला दिलेली संधी, या पलीकडे कशातही जर जीव गुंतलेला नसेल तर मन ठेवणी ईश्वरी. जो कोणी हरिकथा करी तोची ये संसारी, कीर्तन कृपे धन्य झाला. कसा होतो तो? तर उदास वृत्तीस मानावे जन. आपल्याला लोकांचा कंटाळा आला की समजायचं यासारखी उत्तम
भजनाची वेळ कुठलीच नाही. उदास वृत्तीस मानावे जन. पुढे काय म्हटलंय? विशेष कथा निरूपण. विशेष कथा निरूपण जे आहे तेच सांगायचंय का? नाही. त्यातले सूक्ष्मातले सूक्ष्म वृद्धांची सेवा करून मिळालेले अर्थ सांगावे. आणि कसे? रामकथा ब्रह्मांड भेदून, रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी. म्हणजे खऱ्या देवाची ओळख करून घ्यावी. कारण ब्रह्मांड ज्याने बनवलं तो ब्रह्मांडाच्या पलीकडं आहे. तेव्हा आपण म्हटलंय त्यात तिष्ठत दशांगुलम पुरुषे वेदम सर्वम यद भूतम यच्च भव्यम. बघा काय म्हटलंय? ही रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी. पुढं काय म्हणतात ते बघा की ह्या श्रीमद भागवतामध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय बघा. म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध. बघा, म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध. कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनाने काय होतं? हा जो परब्रह्म परमात्मा आहे त्याला कळतं की ह्याला माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाशी बोलायचं नाहीये. म्हणून तर याने कीर्तनाचा आधार घेतला. दुसऱ्या व्यक्तीची, दिसणाऱ्या व्यक्तीची ज्याला गरज नाही तिथे कीर्तनाला सुरुवात होते. स्वसंवादामधून जे कीर्तन होतं ते कधीही दुसऱ्या व्यक्तीने होत नाही. आणि म्हणून म्हटलंय काय की म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध. कीर्तने संतोषे परमात्मा. सकळ तीर्थे आणि जगदात्मा कीर्तनी वसे. त्या सगळ्यांना पुण्यकथा ऐकण्यासाठी आणि आनंदाची आपली ऊर्जा वाढवण्यासाठी जिथे खरं कीर्तन चालतं तिथं स्वतःहून यावं लागतं. बघा पुढे काय म्हटलेलं आहे की म्हणून श्रीमद भागवतामध्ये पहिल्या स्कंदातल्या 8व्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा याचं वर्णन काय आलंय बघा. नाही वैकुंठीचे ठाई. मी काय वैकुंठामध्ये आहे का? तर नाही. नाही वैकुंठीचे ठाई, नाही योगियांचे हृदय. ज्यांनी शिकलंय आणि नाना क्लेश करून मला प्राप्त करण्यासाठी उपद्व्याप करत आहे अशा योगियांचे हृदय पण मी नाही. माझे भक्त गाती ठाई ठाई. बघा, माझे भक्त गाती ठाई ठाई, मी तेथे तिष्ठतो नारदा. कारण भजनामध्ये सर्वस्व विसरल्यानंतर त्याला मला जाऊन सख्यासारखी साथ द्यावीच लागते. बघा म्हणून काय म्हटलंय की भजन आणि कीर्तन हे कसं असावं? हे स्वतःसाठी असावं. आता समाजासाठी सुद्धा भजन आणि कीर्तन केलं जातं ना, पण त्याच्यातून बोध करून द्यायचा असतो. समाजासाठी केलेलं कीर्तन, बिदागी घेऊन केलेलं कीर्तन, एखाद्या ठिकाणी निमंत्रण आलं म्हणून केलेलं कीर्तन, याच्याने स्वतःला भगवंताची प्राप्ती होत नाही. म्हणून त्याला कीर्तन म्हणू नये, त्याला बोध म्हणावा. दुसऱ्यांना दिलेला बोध आहे आणि तो कीर्तनाच्या पठडीमध्ये बसवलेला आहे. पण म्हणून कीर्तन म्हणू नये त्याला. कीर्तनाचा त्याचा साज आहे, पण विषय मांडणी मात्र पठडीमधली आहे. बघा काय म्हटलंय, अवघड अवघड गोष्टी आहेत. बघा काय म्हटलंय की ज्यांना आवड नाही त्यांच्यामध्ये गोडी निर्माण करण्यासाठी ही कीर्तन असतात. पण खरं कीर्तन हे मात्र तुम्ही आणि तुमचा भगवंत या दोघांच्यातच असतं. एक रूपते नंतर जे आविष्कार उमटतात, उचंबळून येणारे जे प्रवाह असतात, त्या सगळ्या आविष्कारांना आणि आतमधल्या उत्कट भावनांना, उत्कट म्हणजे भगवंतासाठी निर्माण झालेल्या उत्कट भावनांना फक्त भजन आणि कीर्तन म्हणतात. बघा पुढे काय म्हटलंय की जे कोणी अद्वैताचे मिलन करून देते, अद्वैताचं मिलन होत नसेल, आम्हाला परब्रह्म परमात्म्याची जाणीव होत नसेल, इथं बसून प्रांगणामध्ये बसून आई भगवतीचं दर्शन होत नसेल, तर अशी प्रवचन ऐकून करायचे तरी काय? बघा काय म्हटलंय की म्हणून अद्वैताच्या मिलनासाठी उपयोगी पडेल अशीच रूपक असावीत, असेच अभंग असावेत, असंच निरूपण असावं आणि यातून लोकांना बोध करून द्यावा. पण त्याला मात्र कीर्तन म्हणू नये. आणि नेमकं काय होतं, बुवा फार छान कीर्तन करतात. अहो ती एक कला झाली.
काही दिवसांनी BA मध्ये पण कीर्तन हा पद्धत निघेल की. आज गायकीमध्ये अलंकार निघाले तसं कीर्तन अलंकार. पुण्यामध्ये काय विद्यापीठं निघाली आहेत. भागवत विद्यापीठ निघालंय, कीर्तन विद्यापीठ निघालंय, संस्था निघाल्यात आणि ते सर्टिफिकेट देतात. सर्टिफिकेट देऊन तुम्ही फक्त मिमिक्री करणारे व्हाल काही दिवसांनी. देऊळ फिरवू शकता काय? देवळात यायचं नाही म्हणून पाठीमागच्या दरवाजाला उभं केल्यानंतर देव आहे तसाच, फक्त लोकांनी टाकलेली बंधनं नाही का त्याच्याकडे दरवाजा करून फिरतात, त्याला नामदेव म्हणतात. ते होणार आहे का? आम्हाला कीर्तन फक्त ऐकायला जायची सवय, पण कीर्तनातून आलेला संदेश घेऊन स्वतः कीर्तन ऐकण्याची इच्छा होत नाही. भगवंत जेव्हा माझ्या बरोबर येऊन नाचतो त्यावेळेस होते ते. आणि हे कसं असतं? सततम कीर्तयंत माम. सततम म्हणजे एकही क्षण न दवडता. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. काहीही झालं तरी ते मी सोडणार नाहीये. यतंतश्च दृढव्रतः नमस्यंतश्च माम भक्त्या. तो कसा असतो? नित्य युक्ता उपासते. तो भक्त असल्याशिवाय माझं कीर्तन करू शकत नाही. गायकी येते म्हणून होतं त्याला कीर्तन म्हणत नाही. माझा भक्त असल्याशिवाय कीर्तन करता येत नाही असं 9व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे बघा. आणि म्हणून म्हटलंय की थोर साधू संतांनी जी केली आहेत ना तीच फक्त भजन आणि कीर्तन आहे. बाकी आम्ही फक्त त्याच्या सुपाऱ्या घेऊन बिदागे घेऊन आमचे फक्त कला सादर करत असतो. किती अवघड विषय. आणि म्हणून म्हटलंय की भगवंताची जाणीव झाल्यानंतर त्याची ओढ लागते आणि त्याची ओढ माणसाला निरनिराळ्या ठिकाणांवरून आपल्या मनाला पकडून आणून एकाग्र करते आणि त्यानंतर होणारं चिंतन आहे त्याला कीर्तन म्हणतात. आणि म्हणून स्मरणाच्या नंतर जे चिंतन होतं त्या चिंतनाच्या नंतर सगुणाचं अथवा निर्गुणाचं जे दर्शन होतं त्या दर्शनाचं निर्मलपणे केलेलं कौतुक म्हणजे कीर्तन आहे बघा. पुढे काय म्हटलेलं आहे? म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध. हे म्हणायचं कारण देखील तेच आहे बघा. एकनाथी भागवतामध्ये 2ऱ्या अध्यायातल्या 542व्या श्लोकामध्ये इतकं सुंदर वर्णन केलंय नामदेव महाराज एकनाथ महाराजांनी. बघा काय म्हटलंय? कीर्तने दोष निर्दाळले. जे जे काही दोष आहेत हे कीर्तनाने पूर्णतः निघून जातात. माणसाच्या आयुष्यात राहत नाहीत दोष. पण ते कीर्तन कसं असावं? मी आणि विठो, मी आणि आई भगवतीचे चरण, मी आणि भगवान गोपाल कृष्ण, मी आणि कोण असतील तुमचे जे सद्गुरू असतील, जे तुमचे देव असतील, जे आराध्य असेल ते कोणीही. बघा काय म्हटले? कीर्तने निर्दाळले दोष जप तप ठेले निरास. जप करून उपयोग नाही, तप करून उपयोग नाही, ते निराश झाले म्हणजे काही उपयोग नाही. एवढं मी त्याच्या ठिकाणी अधिष्ठान केलं पण हा कीर्तनामध्ये गेल्यानंतर सारं माझं उपयोगी होतं ते नाश पावलं. माझा काही उपयोग झाला नाही. बघा एकनाथ महाराज म्हणतात ते कीर्तने निर्दाळले दोष जपतप ठेले निराश यमलोक पडिला ओस. कीर्तनाने काय होतं? यमलोक ओस पडला. कारण जे शरीराने भोगायचं राहिलेलं आहे ते नंतर शरीर सोडल्यानंतर पुन्हा उरलेली कर्म आणि त्याची पाप भोगायला लागतात. पण जर दोषच जळून गेले तर यमलोकामध्ये न्यायला आहे कोण? बघा किती गूढ आणि सूक्ष्म अर्थ आहेत सगळ्यामध्ये. काय म्हटलंय की तीर्थाची आस झाली निरास. तीर्थाची आस म्हणजे काय? ती आपण निरनिराळ्या तीर्थांना जातो, तिथं पाण्यामध्ये बुडक्या मारतो, आधीच दगडावरून पाणी वाहत असतं, त्या वाहत्या पाण्यामध्ये हा अजून एक नवीन दगड, त्याच्यावरून अजून एक पाणी वाहतं. बघा काय म्हटलंय? कीर्तने निर्दाळले दोष जपतप ठेले निरास यमलोक पडिला उदास. तीर्थाची आस निराश झाली. तीर्थाला सुद्धा आता नाही का माझ्याकडे लोक येतील अशी आस राहिली नाही, कारण सगळेच भगवंताचे भक्त आहे. आता तीर्थ त्यांच्या पायाची आस धरून बसायला लागले. बघा एकनाथ महाराज काय म्हणतात? यम नियमा पडती उपवास. यम आणि नियम यांना देखील आता काही काम लागलं नाहीये. उपवास म्हणजे तिथं आता काही नाही, त्यांना सुद्धा भगवंताचं चिंतन करावं लागतंय. उपवास म्हणजे आपल्यासारखे साबुदाण्याचे उपवास नाहीत.
उपवास म्हणजे ह्या यमनियमांना देखील तिथे बसून राहायला लागले. मरो टेकले योगाभ्यास. एकनाथ महाराज बोलणार म्हणजे काय बोलणार? मरो टेकले योगाभ्यास. पुढे काय म्हणतात ते? कीर्तने गजरे ऋषिकेश निर्दाळी दोष क्षण मात्र. एक फक्त त्याचं नाम सर्वस्व विसरून जर घेतलं की जय जय रघुवीर समर्थ एवढं म्हटल्यानंतर हा रघुवीर म्हणजे कोण? माझ्या मनामध्ये सर्वात जास्त उत्तम विचारांची निर्मिती करणाऱ्या शक्तीला रघुवीर म्हणतात. हा रघुवीर कसा आहे? तो जय जय त्याच्याशिवाय कोणीही माझं मन बदलू शकत नाही. त्याला जय जय रघुवीर समर्थ म्हणतात. आपल्या डोक्यावर असे परिणाम केलेले आहेत की जय जय रघुवीर समर्थ म्हणजे रामदासी लोकांची प्रार्थना आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था म्हणजे हे स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांसाठी लिहिलंय. एकनाथ महाराजांनी लिहिलंय होते. त्याच्या आधी 600 वर्ष लिहिलंय. त्याच्यानंतर स्वामींचा अवतार झालाय. आत्ता 200 वर्षापूर्वीचा आहे. आणि त्याच्या आधी 600 वर्ष हा अभंग लिहिलेला आहे. आम्ही तो अभंग लागला की म्हणतो स्वामींचा अभंग लागला. हे स्वामी म्हणजे कोण? विश्वाचा मालक, जो ब्रह्मांड भेदुनी पल्याड न्यावी आणि त्याला पाहावं, जो 33 दशांगुले त्याला स्वामी म्हणतात. ज्याच्यामध्ये सांभाळायची कॅपॅसिटी आहे त्याला स्वामी म्हणतात. आणि समर्थ म्हणजे द ओनली कॅपेबल. त्यांच्याशिवाय दुसरं कोणीही हे करू शकत नाही. म्हणून अक्कलकोट स्वामी महाराजांना स्वामी समर्थ म्हणतात. त्यांचं नाव काय? स्वामी आई वडिलांनी ठेवलं, त्यांनी वडिलांचं नाव समर्थ नाहीये. श्री स्वामी समर्थ. नशीब पुढं आडनाव बिडनाव लिहित नाही अक्कलकोटकर. आम्हाला ज्या दैवताला आम्ही सर्वस्व मानलं आहे त्याला देखील ओळखून घ्यायची इच्छा नाही हो. कोणतरी काहीतरी सांगतं, कुठेतरी भेळ खाताना कागद असतो, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं असतं, ते वाचलं की जणू ह्याला वेदांचे कागदच सापडले. त्याच्यावर ऐकलं, हा मी एका ठिकाणी वाचले. अरे एका ठिकाणी वाचले, फुकट भेळ खायला गेला होता. एका ठिकाणी काय वाचलं सांगतो? कष्ट करायला पाहिजे तो. बघा काय म्हटलंय की यमनियमा पडती उपवास, मरो टेकला योगाभ्यास, कीर्तने गजरे ऋषिकेश निर्दाळी दोष मात्र. एकही दोष राहत नाही. आणि म्हणून म्हटलंय कीर्तनाचा गडगडाट आनंदू कोंडला उद्भट. कसा आहे कीर्तनाचा गडगडाट? ते आतमध्ये एकदा हे सगळे ध्यानातल्या अवस्था आहेत आणि ध्यानातल्या अवस्थांमधले निरनिराळे आवाज आहे. कीर्तनाचा गडगडाट आनंदू कोंडला उद्भट, हरुषे डोले वैकुंठ पीठ. अत्यंत आनंदाने आता वैकुंठ पीठ देखील नाचू लागलं. का तर यायला उशीर झाला तर भक्ताचं कीर्तन भंग होईल म्हणून तो तिथंच नाचू लागलाय. हरुषे डोले वैकुंठ पीठ, तेणे सुख नीलकंठ, तांडव नाचे नाच तू. आहे त्या ठिकाणी त्यांनी नाही का आनंदाने सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली आहे. तांडव नाचे आनंदो. इतर वेळेस नाश करण्यासाठी तांडव केलेलं आहे, पण अत्यानंदाने तांडव करतो का तर कीर्तनामध्ये रमलेला असतो, असं एकनाथ महाराज म्हणतात. बघा पुढे काय म्हटलंय की या परी हरि कीर्तन. बघा कीर्तन या एका शब्दावर किती आपल्याला नाही का किती ठिकाणी माहिती मिळू शकते. किती सुंदर लिहिलंय. देत परमसमाधान. कीर्तन कसं पाहिजे? ह्या कीर्तनाने परमसमाधान. कालच तुम्हाला म्हटलं तृप्ती, निवृत्ती आणि शांतता या 3 गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हाच समाधान मिळतं. अन्यथा या तिन्हीपैकी एक जरी गोष्ट कमी असेल तरी समाधान मिळत नाही. तृप्तीही पाहिजे, त्याच्यामध्ये निवृत्तीही पाहिजे आणि त्याच्यापुढे शांतताही पाहिजे. या 3 गोष्टी एकत्र झाल्यानंतर जे मिळतं त्याला समाधान म्हणतात. नाहीतर मग तात्पुरतं आपण केलेली ॲडजस्टमेंट त्याला सुद्धा समाधान म्हणता येईल. समाधान तसं आहे का? परिपूर्ण आहे. भगवंताचं दर्शन झाल्यानंतर काय राहिलं मिळवायचं? काही नाही. म्हणून काय म्हटलंय? या परी हरि कीर्तन परमदेत समाधान, भक्तिराज मार्ग पूर्ण, ये मार्गी स्वये रक्षण चक्रपाणी करता.
जो कोणी कीर्तनामध्ये दंग झालेला असतो, त्या दंग झालेल्या कीर्तनामध्ये वैकुंठवासी स्वतः आपलं घर सोडून येऊन तिथे नाचतो आणि म्हणून त्या मार्गावरून जो कोणी चालतो त्याचं रक्षण फक्त चक्रपाणी करतो. आणि म्हणून म्हटलंय, माया जवळ नसे या नामे करुनी प्रीती चक्रपाणी असू द्यावी. आणि त्याच्यात म्हटलंय, सोडू नये पुराण श्रवण कीर्तन. बघा पुढे काय म्हटलंय, कीर्तन कसं असतं तर कीर्तन हे असहाय्यतेने आनंदामध्ये स्वतःला झोकून देणं असतं. असहाय्यतेने की आता मी माझा देह देखील सांभाळू शकत नाही, आता तुझा एकदा मला छंद लागला की मला दुसरं काही सुचत नाहीये, म्हणून म्हणलंय कीर्तन असहाय्यतेने आनंदात स्वतःला झोकून देणं आणि मी तिथे नाही हे पाहणं म्हणजे कीर्तन आहे. मला मी सुद्धा दिसलो नाही पाहिजे, ह्याला कीर्तन म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय, पांडुरंगाच्या नादी लागणं आणि नादी लागून अनावर होणं आणि सर्वस्वाचं भान विसरणं. बघा, आणि म्हणून ती म्हणली आहे काय की मी सोडून घरधंदा सारा विसरले देह भान आहारे सावरिया कैसी वाजविली मुरली. हे जे म्हटलं एकनाथ महाराजांनी त्याचं कारण आहे की मी सारा घरधंदा देखील विसरले. आणि हे बायकांच्याच तोंडी का दिलेलं आहे तर त्यांचा सगळा जीव आपल्या नित्य नेमाच्या सगळ्या कामांमध्ये असतो. कधीही बघा, माझी बायकोची आणि माझी भांडणं झाली म्हणून ती नाही का आज दाखवतेच ह्याला असं म्हणून ती नाही का कसा पण स्वयंपाक करून नाही का चपात्या बदलून जाते का. ती म्हणते मला रागावला तरी चालेल पण नीट पोटात खा, नाही तर परत पोट दुखलं की मला रात्री उठायला लागेल. परत ती बिचारी नीट मळते, तेल लावते, तूप लावते आणि ती चांगली 4 घडीची पोळी करते. बघा काय म्हटलंय की एकदा त्याच्या नादी लागलं आणि त्याचा नाद लागल्यानंतर अनावर झाल्यावर व्यावहारिक जीवनातल्या सगळ्या गोष्टी जेव्हा संपतात तेव्हाच कीर्तनाला सुरुवात होते. आणि म्हणून माऊलींनी इतक्या सुंदर म्हटलंय की जळती कीर्तन जेव्हा चालू असतं त्यावेळेस दोष पळतील विघ्ने. जळतील दोष पळतील विघ्ने कधी कीर्तने विठू नांदे. बघा पुढे काय म्हटलंय की आता तर कीर्तनात फक्त त्याला पाहायचं असतं. कीर्तनामध्ये आपण कशाकडेही लक्ष द्यायचं नाही. फक्त बसलो ना कीर्तनाला तर ते काही लोक झोपतात, काही लोक तंद्री लावतात, काही लोकांना जरा टुंगी लागली म्हणतात, काही लोक म्हणतात ध्यान करतोय. पण असलं काही नसतं. कीर्तनामध्ये कुठेही बेसावधपणा नसतो. कीर्तन हे भगवंताच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर सुरू होतं. मग तिथं बेसावध असेल का माणूस? झोपेच्या आधी नसेल का? कधीच नाही. आणि म्हणून म्हटलंय की जेव्हा देहभान विसरलं जातं तेव्हाच कीर्तनाला सुरुवात होते. बघा नामदेवाच्या हाती वेणा होती, नामदेवाच्या हाती वेणा होती, तुक्याच्या हाती चिपळ्या होत्या. मग ह्या जनीच्या बरोबर काय होतं? तिचं 24 तासाचं अनुसंधान तिच्या बरोबर होतं. ती काही झालं तरी त्या शेणाच्या गौऱ्या थापलेल्या होत्या, त्याच्यामध्ये ती नामदेव महाराजांना म्हणू शकली की नाही नाही माझ्या शेण्या चोरून नेल्यात, मी त्या शोधू. अगं जने कशा शोधशील? नामा देवा मी त्या शोधू शकते. आता एवढीशी जनी म्हणाली कशी काय शोधू शकते? चल बाई तू दाखव मला कशी शोधते. आणि म्हणून नामदेव महाराज तिला घेऊन गेले. ती म्हणाली देवा बघा तुम्ही कशी शोधते. ते म्हणाली ही उचला शेणी, काय ऐकलं येते का त्यात? म्हणले नाही. आता माझी उचला, दुसरी उचला, हे बघा मी केली आहे ती. आणि ती उचलते आणि कानाला लावते तेव्हा त्याच्यामध्ये विठ्ठल 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 आवाज येत असतो. म्हणून जनीने नुसतं पांडुरंगा एवढं एक शब्द म्हणलं तर कीर्तन सुरू होत होतं. काय वर्णन केलेत बघा. का या संतांसाठी राऊळ सोडून देव आला. आमच्या हजारो वर्षांच्या
85 वर्ष झाली दरवर्षी पालखीला जातोय, दरवर्षी वारीला जातोय, पांडुरंग का नाही सोडून आला हो एकदा सुद्धा तुमच्यासाठी? कारण आम्हाला कीर्तनाचा अर्थ माहित नाहीये. आम्हाला वारी एकदाच करायची आहे आणि पुढच्या सगळ्या चुकवायच्या आहेत, अशी वारी केली आहे का आम्ही? आम्हाला ते गावामध्ये सन्मान मिळाला पाहिजे ना. सगळ्यात मोठं कुठलंही नारळ फोडायचं असलं की बाबा यांनी जास्त वाऱ्या केल्या आहेत, या बोलवा यांना. मग तर कधी उलटा धरतो कधी सुलटा धरतो. बघा काय म्हटलेलं आहे की इतका तिचा प्रभाव होता की जनीच्या अनुसंधानामध्ये घेतलेलं एक नाम देखील जनीचं विठ्ठलाचं कीर्तन होत होतं. चोखा मेळा जो होता त्याच्या बरोबर विरह भक्ती इतकी होती की त्याच्या मनामध्ये पांडुरंगा एवढं एक वाक्य बोललं की सारं सोडून तो पांडुरंग सगळ्या बडव्यांच्या मधून ताट घेऊन झोपडीमध्ये नदीच्या पलीकडे जाऊन बसायचा. सगळेच्या सगळे शोधत बसायचे. त्याचं कारण म्हणून तर तो म्हणतो उंबरठ्यासी शिवू कैसे आम्ही जातीहीन. म्हणजे भजन करण्यासाठी कुठलीही गोष्ट अडली नाही त्याला. हे कीर्तन करण्यासाठी पांडुरंगाला हक्काने बोलवण्यासाठी चोख्या मेळ्याला एकही गोष्ट अडली नाही. म्हणून तो म्हणतो उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन. आणि पुढं काय झालंय ते कशासाठी असं म्हणतोय? रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. आणि दीन म्हणजे काय? मी गरीब आहे, मी भिकारी आहे नाही, मी मालक नाहीये, तू मालक आहे माझा. दीन म्हणजे काय? तू माझा मालक आहे, तू मला कामाला ठेवलंय म्हणून रोज श्वास चालले तो. बघा काय सुंदर वर्णन केलंय. उंबरठ्यासी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. आणि मग मात्र त्यांनी काय म्हटलंय? पायरीसी होऊ दंग गावनी अभंग. हे जे ना ह्याला कीर्तन म्हणतात. विरहाने आलेल्या विरोधाने झालेल्या त्रासाने शक्य आहे तेवढ्या सगळ्या अडचणींनी देखील वेगळा मार्ग काढून ज्या भगवंताची आस घेतली जाते त्याच्यानंतर उमटलेल्या एका शब्दाला कीर्तन म्हणतात. आणि म्हणून म्हटलंय अबिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. त्याला कधी सोडून गेलाच नाही तर तो सखाच म्हणणार ना. सखा म्हणण्यासाठी त्याला काय कॉन्ट्रॅक्ट करायला लागलं का? एकच करायला लागलं की तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं नाव आठवणार नाही मला. बघा आणि म्हणून म्हटलेलं आहे की ज्या वेळेस हे कीर्तन म्हणजे कीर्तनाचे खरे अधिकारी नामदेव महाराज होते. आपल्या या संतांच्या परंपरेमध्ये नामदेव महाराजांचं जे नाव आहे कीर्तनामध्ये हे सर्वात उच्च पातळीवर आहे. त्याचं कारण असं की त्यांच्यामुळे ह्या विश्वाला असलेल्या व्यावहारिक जीवनाचं देखील नाही का विस्मरण होतं. नामदेव महाराजांचे जर समजा अभंग ऐकले तर बघा काय म्हटले की नामदेव महाराज म्हणतात देहाचं बंधन म्हणजे मला जाता येत नाही पंढरपूरला, हे देहाचं बंधन आहे मला आत्ता. बघा काय म्हटलं, देहाचं बंधन तोडण्यासाठी कीर्तना इतका दुसरा कुठलाच प्रभावी उपाय नाही. त्याच्यामध्ये ते म्हणतात करू हरी कीर्तन. हरीचं कीर्तन कसं करायचं? तोडू देहाचे बंधन. देहाचं बंधन तुटल्यानंतर या देहाकडून झालेली काम कर्म आणि निरनिराळे उपद्व्याप ह्यातून देखील मुक्ती मिळाली. करू हरु नामाचा घोष कुंभपाक पाडू ओस. कुंभीपाक नरक म्हणजे स्वार्थी लोकांनी केलेल्या कामाची सगळी परतफेड तिथं 7ही दरवाजांमध्ये टोल फाडून आपल्याला करावी लागते आणि आपापल्या कर्मांप्रमाणे प्रत्येक खोलीमध्ये जाऊन भोग भोगावे लागतात. तोपर्यंत वैकुंठाच्या मार्गावर चालता येत नाही. त्याला कुंभीपाक नरक म्हणतात. आणि म्हणून म्हणलं कुंभीपाक देखील ओस कसा पडेल तर फक्त हरिनामाच्या जयघोषाचं कीर्तन केल्यानंतर कुंभीपाक मोकळा पडेल. आणि हे संतांचं वचन आहे. संतांचं वचन म्हणजे वेदांचे सूत्र आहेत. बघा पुढे काय म्हटलंय,
हरी कीर्तनाची आवडी लागेपर्यंत माझे काय झाले होते, जरी लटिका खोटारडा जरी असलो मी, माझं जरी खोटेपण उघडं झालं, लटिका तरी गाईन नाम तुझे. बघा ती दाखवण्यासाठी ते रडतात ना सिनेमामध्ये ग्लिसरीन लावून, ते लटिक रडणं आहे. बघा काय म्हटले, लटिका तरी गाईन नाम तुझे, लटिके तरी आणीन प्रेम तुझे. काय नामदेव महाराज म्हणतात बघा, लटिका तरी गाईन नाम तुझे, लटिके तरी आणीन प्रेम तुझे, लटिके तरी हरी करी तुझे ध्यान. माझं खोटं जरी वाटलं, नुसतं असं बसलोय ना तरी देवा नुसतं बसलोय तर बसू दे, फक्त नाही का माझ्या मनामध्ये खरी इच्छा तुझं चिंतन करण्याची आहे, तर माझ्या डोळ्यासमोर तुझं ध्यान आहे. लोक काय म्हणतात ते जाऊ दे, मला असं बसू दे जरा वेळ, आणि तू ये रे एकदा तरी. माझं खोटं आहे तर खोटं आहे, पण तू ये की, तू तर करायस की. बघा काय सुंदर अर्थता आहे हो भजनामध्ये, अर्थता आहे कीर्तनामध्ये. देव भेटलाच पाहिजे. देव भेटत नसेल तर काय उपयोगी सांगा. बघा करू कीर्तन हरी, करू हरी कीर्तन, तोडू देहाचे बंधन. आणि मग त्या देहाची बंधनं तुटल्यानंतर पुन्हा काय म्हणतात ते, की लटिका तरी गाईन नाम तुझे, लटिके तरी प्रेम आणीन तुझे, लटिके तरी हरी करी तुझे ध्यान, लटिके माझे मन तरी तुझेची चिंती. माझं मन मी कितीही वेळा कुठूनही ओढून आणलं तरी देखील नाही का, आता मात्र प्रामाणिकपणे सांगतो, आई भगवतीचे चरण हृदयी धरून सांगतो की तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणावरच माझं चित्त अडकलेलं नाहीये, आता तरी खरं मान. बघा काय सुंदर म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय की ऐकता कीर्तन होती जीवन मुक्त. हे भगवंताचं जे कीर्तन आहे हे ऐकल्यानंतर होती जीवन मुक्त, दाविसी अनंत नाम मात्रे, कीर्तन सुखे सुखी होतो देव, कोणते वैभव वाणी सांगू. देव ज्या कारणाने सुखी होतो असं कीर्तन केल्यानंतर अजून दुसरं या विश्वामधलं वैभवाचं तुम्हाला दुसरं काय उदाहरण देऊ. ह्या भक्तीची ही कीर्तन नावाची जी पायरी आहे, याच्याने सर्वस्वाचे विस्मरण होत आहे. श्रवणामध्ये आम्ही जागे होतो, कीर्तनामध्ये आता आमची देहबंधनं तुटायला लागलेली आहे, आणि त्याच्यानंतर जे होणार आहे ते नामस्मरण होणार आहे. आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगितलं की बसलं तिथं नाम करत. हो कित्येक लोक अशी बघितली आहेत, अशी बसतात आणि नाही का बसमध्ये यसमध्ये ते बघा ते पडलं काय ते, आणि आत चालूच आहे ना बटन. आता तर ते पण निघालंय, ते मेरू म्हणीच मोजायला नको म्हणून टिक 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 टिक. मी आमच्या मुलाच्या हातात दिलं होतं, नातवाच्या हातात, म्हणलं बस रे जरा दाबत. किती वेळा दाबतोय बघूयात. हा बटन दाबायला मशीन ठेवली तर काय जप होणार आहे हो. बघा काय म्हटलंय कीर्तन भक्तीमध्ये. म्हणून कायम स्वरूपी नामदेव महाराज एकच विनंती करतात, आम्ही करतो कीर्तन देवा तुम्ही तारा हो जन. हे लोक सगळे नाही का तुम्ही सांभाळल्याशिवाय सांभाळले जाणार नाहीयेत. कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, प्रत्येकाची आत्मीयता वेगळी आहे. तुम्ही तारा होय जन, मागणे हेच एक देवो, नामा म्हणे द्यावी सेवा. बघा पुढे काय म्हणतात ते, पुढे म्हणतात ते कीर्तन हे नेहमी सगुणाचं असतं. सगुणाच्या लीलांचं भावोत्कुट म्हणजे प्रदर्शन जे केलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. त्याच्यामध्ये कौतुक असतात, आणि कोणीही उठून कीर्तन करू शकत नाही की बाबा उठलाय आणि पटकन कीर्तन कर, असं नाही करतायत. हे कीर्तन कसं असतं, कारण कीर्तनामध्ये दशकलांचा आविष्कार असतो. त्या शरीराच्या ज्या दशकला आहेत, टोटल 16 कला असतात, आणि 17वी कला कलातीत असते, ती भगवान परब्रह्म परमात्मा गोपाल कृष्ण आहे. ह्या 16 कला असतात, ह्या 16 सिद्धी असतात, त्यातल्या 10 कला ह्या निष्प्रभ होतात, ते कीर्तन असतं. बघा काय म्हटलंय, आणि कीर्तनामध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी समर्पण करण्याचे एका क्षणाची ताकद त्या कीर्तनामध्ये असते.
एका क्षणात आपण जे करू शकत नाही ना ते कीर्तनामध्ये करता येतं. आणि कीर्तन काय दान करतं तर नामस्मरणाची गोडी दान करत असतं. की अरेच्या मगाशी पांडुरंग पांडुरंगा पांडुरंगा, थोड्या वेळाने नाही भजन आठवलं की पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. आणि बघा साधं त्या गणपतीच्या मुलांना नाचण्यासाठी सुद्धा गाणं काढलं होतं, ते सगळ्यात जास्त फेमस झालं होतं, विठ्ठला 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 हरी ओम विठ्ठला. लाईट लागायची, हे लागायचं ते लागायचं, पण पांडुरंगाशिवाय दुसरं कोणी नाचवलं नाही बघा त्यांना. बघा काय वर्णन केलेलं आहे की कीर्तनामुळे समर्पणाचा भाव हा परमोच्च अवस्थेला जातो आणि एका क्षणात समर्पण होतं. जे माझं की तुझं करत बसतो आणि समर्पण होत नाही. आणि कीर्तनामुळे नामाची गोडी येते. नाम कर्माचं शुद्धी करतं, नाम तारतं आणि नाम या साऱ्या काही गोष्टी करवून आणतं. आणि म्हणून म्हटलंय की कीर्तनकाराने देखील कीर्तन करताना या नामाचं भान ठेवलं पाहिजे. की ते नाम जोपर्यंत ऐकणाऱ्यांच्या हृदयी उतरत नाही तोपर्यंत व्यावहारिक जीवनातल्या कीर्तनकारांनी सुद्धा नाम घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की नामाने येणारी जी एकाग्रता असते ही कीर्तनाने अजून दृढ होत जाते. श्रवणाने चिंतन होतं, चिंतनामधून कीर्तन होतं, कीर्तनातून नामाची गोडी लागते आणि नामाची गोडी पुन्हा कीर्तनामध्ये भगवंताची प्राप्ती करून देत असते. आणि म्हणून या पायऱ्या मागं पुढं मागं पुढं मागं पुढं अशा चढत जायच्या असतात. बघा इथं काय म्हटलंय, लावण्य स्त्रियांचे ध्यान. कीर्तनामध्ये कधीही संतांच्या वचनामध्ये हे नसतं. हे का करू नये? आपण आपल्या कीर्तनामध्ये सुद्धा या गोष्टी, आपण जेव्हा ध्यानाला बसतो किंवा आपण कीर्तनाला बसतो, आपण एकटे भजनाला बसतो, त्यावेळेस काय काय सोडायचं त्याचं वर्णन काय केलंय. लावण्य स्त्रियांचे ध्यान कामाकार झाले मन. जर समजा स्त्रीच्या आकाराची आपल्या मनामध्ये कुठे ना कुठे काही ना काही इच्छा जिवंत राहिली असेल तर कामाकार झाले मन. कैसे आठवेल ध्यान ईश्वराचे, कैसे आठवेल ध्यान ईश्वराचे. पुढं काय म्हणतात, स्त्रीचे वर्ण, स्त्रीची वर्ण न करता सुखावला, लावण्याचे भरी भरला, तो स्वये जाणावा चेतावला ईश्वरापासोनी. ज्या कारणासाठी कीर्तन करायचंय, ज्या कारणासाठी भजन करायचंय, ते कारण सोडून निरनिराळ्या पायऱ्यांवर जर समजा आम्ही हे विषय मांडू लागलो आणि या विषयांमध्ये आम्ही आनंदाने भजन करू लागलो तर ईश्वरापासून तो वेगळा. आणि म्हणून काय म्हटलंय, राग ज्ञान, ताल ज्ञान, स्वर ज्ञानेची व्युत्पन्न. मग मात्र एक एक गोष्टी सुचायला सुरुवात होते. हा राग कुठला आहे, हा ताल कुठला धरलाय, हा झपताल लावलाय का, हा भिंपलास आहे का. हे रिकामटेकडे सगळे उद्योग कधी सुचतात, अन्वयाचे कीर्तन करू जाणे. आपल्याला जे उठतंय, आपल्याला जे मनातून येतंय ते फक्त परब्रह्म परमात्म्यासाठी लाज सांडणी जणांची असं जेव्हा होईल तेव्हाच भक्तास देवाचे ध्यान. कीर्तनामध्ये काय असतं, भक्तास, जो कोणी भक्त कीर्तन करत असतो त्याला फक्त देवाचं ध्यान असतं. इतर कुठल्याही गोष्टींचा तो विचार करत नाही की अजून कोण कोण प्रवचनकार इथं बसलेत, मी आल्या आल्या आपलं विप्रसरांना नमस्कार करतो, विषय मिटला. बघा काय, भक्ताचं देवाचे ध्यान, देवा वाचोनी अन्य न ध्यान. देवा वाचोनी बाकी कोणाचं नेणं नाही, घेणं नाही, देणं नाही. बघा काय म्हटलंय, कलावंताचे जे मने, जे कोणी कलावंत असतात ते कलाकार जाणे, ते कला करणंच ते जाणतात. त्यांचा आणि भजनाचा संबंध येतो कुठून. आपल्याला हे का ऐकायचंय तर आपण घरी एकटं बसलं असताना आपला आवाज, आता मी तर काय लता मंगेशकर नाही, पण मग काय म्हणायचं, मी तर काय माणिक वर्मा नाही, अमृताहुनी गोड. मी जर माणिक वर्माची कॉपी करत बसलो तर आयुष्यात शक्य आहे का हो. पण तो नामदेवाचा अभंग आहे हे कळाल्यानंतर नाम्याने जो आम्हाला आशीर्वाद दिलाय तो जर समजा आम्हाला आशीर्वाद मिळवता आला नामदेव महाराजांचा तर तुम्ही मला सांगा ते भजन होईल का नाही.
ते कीर्तन होईल का नाही? पण तेच माणिक वर्माची हाची नेम आता न फिरे माघारी लताची आपण कॉपी करायला गेलो, नको देवराया हृदयनाथ मंगेशकरची कॉपी करायला गेलो, होणारे गावते. म्हणून काय म्हटलंय की कलावंताचे जे मन ते कलाकार जाणे. आणि म्हणून भजनामध्ये कीर्तनामध्ये आपण आणि आपला परब्रह्म परमात्मा ज्याचं आपण चिंतन करतो हे दोन सोडून कोणाचीही आस्था बाळगू नये. बघा काय म्हटलंय, 56 भाषा नाना कळा. कीर्तनाचं काय वर्णन आहे? 56 भाषा, जिथं जाऊ तिथं वेगळी भाषा, जिथं जाऊ तिथं वेगळी कला. 56 भाषा नाना कळा, कंठ माधुर्य कोकिळा. हे सगळं झालं परी भक्ती मार्ग तो वेगळा, तो फक्त भक्त जाणीती. काय म्हटलंय? आणि म्हणून म्हटलंय माऊली बघा, ज्ञानेश्वर माऊली इतकं सुंदर म्हणतात की सततच्या अखंड प्रेम पूर्ण स्वानंदाला आणि अहोरात्र परब्रह्म परमात्मा पांडुरंगाच्या चरणांचं ध्यान करण्याला फक्त ते कीर्तन म्हणतात. आणि ते म्हणतात, माऊली म्हणतात, जो कीर्तनामध्ये रमलेला असतो त्याला या विश्वाच्या काळाशीही घेणं देणं नसतं. बघा काय म्हटलंय की इतकं सुंदर. बघा काय म्हटलंय 9व्या अध्यायातल्या 198व्या श्लोकामध्ये ओवीमध्ये म्हटलंय, तरी कीर्तनाचे नि नटनाने. बघा म्हणजे नटून थटून, कीर्तनाचे नि नटनाने नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. व्यवसाय म्हणजे प्रसंग. नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताते, जे नामाची नाही पापाचे ऐसे केले. कालच आपला विषय झाला की आपण नारदांसारखी नाही का वेशभूषा करू शकतो, नारद होऊ शकतो का? नाही. म्हणून काय म्हणतात माऊली 197व्या श्लोकामध्ये म्हणतात, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. म्हणून म्हणतात यमदमा अवकळा आणली. जर समजा कीर्तन हे मनापासून झालं आणि ते भक्ताच्या हृदयातून निघालेलं असेल तर यमदमा अवकळा आणली. माऊली सांगतात पुढे म्हणतात, तीर्थे ठाया वरून उठविली. जिथं तीर्थ होती तिथून ती आली आणि भजनामध्ये येऊन नाचू लागली. म्हणून ज्या वेळेस सनकादिकांनी हे श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केली तेव्हा सगळे जप, तीर्थ, डोंगर, स्थान सगळे जे आले होते त्याची वर्णन ही अशी येत आहेत. यमलोकीची खुंटली राहणी आवडी. यमाला जे पृथ्वीवर येऊन पाप करणाऱ्यांना पकडायची जी सवय लागली होती ती त्याची आवड निघून गेली. त्याचं कारण असं की कळत नकळत हे सारे कीर्तनामध्ये दंग असल्यामुळे एका घोषामध्ये त्यांची सर्व पाप नाश पडली. आणि म्हणून म्हटलंय की आपुल्या सुखस्वार्था केली तरीच ती हरिकथा. आपल्या स्वतःसाठी केली तर ती हरिकथा, नाही तर बुवा प्रवचनकार. नाही तर बुवा प्रवचनकार. थोड्या वेळाने रिक्षावाल्याशी भांडत बसताना चौकात दिसेल मी तुम्हाला. 15 रुपये कशाला लागतात, 25 रुपये लागतात, थाळीत आलेत सगळी दी की काय प्रत्येक दुखतंय का? बघा काय म्हणतात की आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, दुसऱ्यासाठी कधी करू नये. बघा काय म्हटलंय, हरिकथे वीण सर्वथा राहूची नये. का अंबाबाईच्या देवळामध्ये 2 तास तर 2 तास, 8 दिवस तर 8 दिवस, पण आम्हाला बोलवा. कारण ह्या दगडाला लागलं ना की दगडाचा माणूस होतोय. हो, ह्या दगडाला लागलं ना आमचं अंग की दगडाचा माणूस होतोय. आई भगवतीची नजर पडली की जे नाही ते सारं दान मिळतंय, वर्षभर काढू शकतोय. विचार करा, तळमळ असेल पण वर्षभर काढू शकतोय की. बघा आणि म्हणून काय म्हटलंय, मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी. मनापासून आवडी, कीर्तन कसं पाहिजे, मनापासून आवडी जीवापासून अत्यंत गोडी, सदा सर्वदा तातडी होय. काही झालं तरी तातडी म्हणजे इमर्जन्सी. सारखं समजायचं की आता जर कीर्तन नाही केलं तर मरू आपण. सारखे आपले म्हणजे वाव 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 त्याच्या विटाल 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 लाल लाईट लावून ठेवायचं डोक्यावर. काय म्हटलंय की सदा सर्वदा तातडी होय हरिकीर्तनाची. भगवंतासी कीर्तन प्रिय कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाये हरिकीर्तने कलियुगी. या कीर्तनाचं एवढं का बोलायचं
तर ह्या कलियुगामध्ये हरिकीर्तनाने कित्येक गोष्टी नाही का आपल्यामधल्या सगळ्या निघून जातात. म्हणून कीर्तनाचा महिमा अगाध. कीर्तने संतोषी परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा, आपल्या जागा सोडून कीर्तनी येऊनी बसे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय ह्या कीर्तनाचा अजून एक सगळ्यात मोठा फायदा काय बघा, काय सांगितलंय बघा, की सतत कीर्तनामध्ये दंग असणारा ह्या विश्वामधला एकच उदाहरण ते म्हणजे नारद मुनी. एकच उदाहरण की जे सतत आणि कित्येक संत, साधू, संत, जीव, निरनिराळे थोर हे सगळेच्या सगळे नानाविध शरीर बदलून गेले, पण हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र हा नारद मुनी हे मात्र आहे तेच आहे. आणि नारदांचं नाव आठवलं की फक्त नारायण नारायण एवढंच आठवतं. ह्याला म्हणतात कीर्तन. दुसरं काहीही आठवत नाही. आणि ह्या कीर्तनाने काय होतं, भक्तीमध्ये वाढ होतेच, पण त्याचबरोबर ज्ञानही मिळतं की परब्रह्म परमात्म्याशिवाय कोणीही या विश्वामध्ये मोठा नाही. परब्रह्म परमात्म्याने हे सारं बनवलेलं आहे, म्हणून तर त्याला म्हणतात त्यात तिष्ठत दशांगुलम. नाहीतर हे कसं होईल बघा, काय म्हटलेलं आहे की कीर्तनाने भक्ती वाढते, कीर्तनाने ज्ञान वाढतं आणि कीर्तनाने वैराग्यामध्ये देखील वाढ होते. कीर्तनाने वैराग्यामध्ये वाढ कशी होते, तर सारे काही तूच केले, भुत्यामज केले. तू करायचं ते करतोय, ते पाणी भरून गेला घरी आणि आता जनीच्या घरचे जनीच्या मागं लागले की कोणी पाणी भरलं, कोणी दळण दळलं. सारे काही तुवा केले, भुत्यामज केले. आणि मग अशी विवळता आपला करता खरा कोण आहे, खरा मालक कोण आहे कळाल्यानंतर जी अवस्था असते त्याला वैराग्य म्हणतात. खऱ्या मालकाची भेट झाल्याशिवाय वैराग्याची किंमत कळून येत नाही. आणि म्हणून काय म्हटलंय की बघा, कीर्तनाने एकाग्रता वाढते आणि अशा प्रसंगी माणूस दंग होऊन गेला की मग योग, ज्ञान, कर्म ह्या सगळ्याचं एका क्षणार्धात सात्विक आणि शुद्ध दान करता येतं. आणि हा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे. आणि हे फक्त संत करू शकतात, कलाकार करू शकत नाहीत, कारण कलाकार त्याच्यावर वाहवा मिळवत असतात. हा कीर्तनामध्ये आपण जी कीर्तनं पाहतो आणि आपल्याला कीर्तन कुठलं करायचं आहे ह्या दोन्ही मधला भेद आपण समजून घेतोय. कारण काय होतंय की आम्हाला कीर्तनामध्ये कोणाची गायकी कशी आहे त्यावर नाही का गर्दी करायची सवय लागली आहे. पुढे काय म्हटलेलं आहे की कीर्तनाने प्राणी मात्र सन्मार्गाला लागतोच. आणि या कीर्तनामुळेच कित्येक लोकांनी पांडुरंगाला राऊळ सोडून त्यांच्या घरी यायला भाग पाडले फक्त कीर्तनामुळे. बघा पुढे काय म्हटलेलं आहे की हे कसं होतं, तर शुद्ध आदराने प्रेमाने होणारी जी एकरूपता आहे, शुद्ध आदर आणि प्रेम ह्याच्याने होणारी जी एकरूपता आहे ती मनाला एकाग्र करते, मनाला भटकायचं थांबवते आणि त्यानंतरच कीर्तनामधला खरा विठू आपल्याला समजून येतो. बघा काय म्हटलंय की म्हणून ती ज्या वेळेस कान्होपात्रा ही आईला म्हणाली, आई ही पालखी कसली चालली आहे ग, तेव्हा म्हणाली, अगं बाळा ती नामदेव महाराजांची पालखी चालली आहे, त्या पालखीमध्ये आपल्याला जाता येत नाही, तू तर एका ना एका नायकिणीची मुलगी आहेस. तर म्हटली आपल्यासाठी नाही येते, नाही ते पांडुरंगाकडे जातात, पंढरपूरला जातात. मग तू त्यांना विचारशील का, जा बाळा तूच जाऊन विचार. म्हणून ती नाचण्याच्या ड्रेसमध्ये आहे तशीच गेली, नामदेव महाराजांना म्हणाली की मी येऊ शकते का. म्हणाली अगं पांडुरंग कोणाचा नाही आहे, सर्वांचा आहे, चल तू. ते चालत चालत गेली. तिला पकडण्यासाठी बिदरच्या राजाने, निजामाने, बिदरच्या निजामाने तिचे खान पठाण पाठवलेले होते. ते पठाण तिला सौंदर्यवती होते म्हणून पकडण्यासाठी आले. आणि पकडायला येताना त्यांना कळालं, ते टेंभुर्णीला आले आणि त्यांना कळाल्यानंतर ते पुन्हा पंढरपूरच्या दिशेने चालायला लागले. पंढरपूरच्या दिशेने चालेपर्यंत नामदेव महाराजांच्या पालखीबरोबर कान्होपात्रा ही पुंडलिकाच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली होती. त्या ठिकाणी सारे व्यवहार चालू असताना
आता मात्र ती दर्शनाच्या ओढीने दर्शनासाठी गरुड मंडपामध्ये जाऊन बसलेली होती आणि गरुड मंडपामध्ये बसल्यानंतर ती फक्त पांडुरंगाकडे पाहून तिने सारं विश्व विसरलेलं होतं. तेवढ्यात दरवाजावर ठक 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 भाले वाजले. सारे दरवाजावर लोक आले आणि त्यांनी विचारलं की काय आहे. म्हणाले ती नायकिणी इथं आलेली आहे. म्हणाले तुम्हाला देवळात येणार नाही, तिला बाहेर आणतो आम्ही. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, जय जय राम कृष्ण हरी जय घोष चालू आहे. मृदंग वाजतात आहेत, पखावाज वाजतात आहेत, टाळांचा गजर चाललेला आहे. काहीही होत नव्हतं त्या ठिकाणी. आता मात्र वेळ उशीर होत चाललाय, तिला पकडून द्यायचे, तिला पकडून द्यायचे म्हणून ते हट्ट करू लागले. दरवाजामध्ये हट्ट करू लागल्यानंतर पुन्हा समितीचे लोक आत गेले आणि म्हणाले त्या मुलीला तेवढं बाहेर पाडा, कारण हे यवनाचे लोक आतमध्ये शस्त्र घेऊन निघालेले आहेत. त्यावेळेस तिने सुरू केलं, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, नको देवराया. आणि सर्वात शेवटी ती म्हणाली आहे, ज्या वेळेस आपल्याला आता इथून नेणार आणि हे देहबंधन सुटलेलं शरीर देखील तूच मला दान केलंय. आता पांडुरंगा हे सारी घाण असलेलं आणि निरनिराळ्या वाईट कामांसाठी वापरलेल्या शरीराला देखील तू इतकं प्रेम केलंयस, काही कर पांडुरंगा, मला गरुड मंडपाच्या बाहेर नेऊ नको. तेव्हा ती शेवटचं म्हणाली आहे, मोकलो निहास जाहले उदासे, घेई कानो पात्रेस हृदयात, नको देवराया अंतात पाहू. ह्याला कीर्तन म्हणतात. ही अशी तिच्या हृदयातून निघालेली गरुड मंडपातली ज्योत पांडुरंगाच्या हृदयी गेली आणि फक्त अचेतन तिचा शरीर उचलून बाहेर नेलं आणि ते त्या खानाच्या लोकांना दाखवलं. पांडुरंगामध्ये आमची कानोपात्रा विलीन झाली. ना जाती ना भेद काहीही नाही, ना ज्ञान, कशाचीही गरज नाही. कीर्तनाने विठू आपलं राऊळ सोडून आपल्या हृदयी आलाच पाहिजे, याला कीर्तन म्हणतात. हे कीर्तन जोपर्यंत आम्हाला जमत नाही तोपर्यंत आमची अवस्था खूप अवघड येते. बघा पुढे काय म्हणतात, म्हणून कीर्तन नेहमी शंका जाण्यासाठी करावं आणि कीर्तनाने शंका जातात म्हणून माणसाने निश्चिंत असावं. कीर्तनाने दुसरं काय होतं, अनुसंधान आपलं दृढ होत जातं. कीर्तनामध्ये साक्षात परब्रह्म परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर कोणत्याही गोष्टीची आस राहत नाही आणि म्हणून आपण आपल्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी आपल्या स्वतःच्या विश्वामध्ये आनंदाने जे केलं जातं त्याला कीर्तन म्हणतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये म्हटलंय की बघा आता तर श्रीमद भागवताच्या जे 11वा स्कंद आहे त्या 11व्या स्कंदावर एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलेलं आहे. त्या एकनाथी भागवताच्या 2ऱ्या अध्यायातल्या 39व्या ओवीपासून बघा काय म्हटलंय, हरीची जन्मकर्मे अनंत गुण. बघा हरीची जन्मकर्मे अनंत गुण, म्हणाल त्याचे नवे श्रवण. तुम्ही जे म्हणाल ना त्याचं श्रवण नाही करायचं आहे, हरीचंच करायचं आहे, त्याच्याच लीलांचं करायचं आहे. लोकप्रसिद्ध जे पुराण ते श्रद्धापूर्ण ऐकावे. बघा कशी हळूहळू पायऱ्या वाढत जातात. श्रद्धापूर्ण ऐकावे असं कसं शक्य आहे. आता सध्या नाही का रामाची स्तुती करण्याच्या ऐवजी ते ढगट 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 हे आपलं काय तांडव शिवतांडव स्तोत्रालाच जास्त किंमत आली आहे. पण ते शिवपूजन म्हणून करताय का रावणाने केलंय म्हणून करताय, यात सुद्धा नाही का तुमचे परिणाम अवलंबून आहेत. बघा ना एवढं सगळं जर चांगलं आहे, सगळ्यांमध्ये देव आहे, तर मुलाचं नाव रावण का ठेवत नाही हो. सगळ्यांच्या मध्ये देव आहे ना, कौरवा तुम्ही पांडवा तुम्ही, दुर्योधन का नाही मुलाचं नाव ठेवत हो. आहे ना भेद, कळतायत ना. हे भेद आमच्यामध्ये कशामुळे आहेत, तर ज्यांनी त्यांनी सगळ्यांची पुण्य सारखी आहेत. 50 पुण्य आणि 50 पाप, पाप आणि पुण्य सारखं झालं की मनुष्य देह मिळतो. तुमच्या माझ्यात काय फरक आहे सांगा.
काडी मात्र फरक नाहीये, फक्त मी देहाचा वापर कसा करतो त्यावर परिणाम अवलंबून आहेत. आणि म्हणून कीर्तनाने हा देह बंधनापासून बाहेर काढून सारं काही शुद्ध करून टाकायचं, असं जे लिहिलंय त्याचं कारण ते बघा. काय म्हटलंय, हरीची जन्मकर्मे अनंत गुण, म्हणाल त्याचे नवे श्रवण, लोकप्रसिद्ध जे पुराण ते ऐकत जावे, जे जे केले पुराण श्रवण ते व्यर्थ होय मनन वीण. मनन जर केलं नाही तर त्याचा उपयोग नाही. या लागी श्रवणाचे मनन सावधान करावे. पुढची पायरी कशी चढायची, मापरी श्रवणी श्रद्धा. बघा, या परी श्रवणी श्रद्धा मननयुक्त करिता सरा, ते विकल्प बाधिना कदा वृत्ती शुद्धा होय स्वरे. हे कळत नकळत इथले स्वरांपासून सारच्या सार शुद्ध होऊन जातं. ऐसे मननयुक्त श्रवण, मनन चिंतनयुक्त श्रवण करिता ओसंडे हर्षपूर्ण. ओसंडे म्हणजे वाहून जातं. कसं, मनन चिंतन हे सगळं केल्यानंतर करिता ओसंडे हर्षपूर्ण, तेणे हर्ष हरि कीर्तन करी आपण स्वानंदे. आणि हे सगळं भगवंताचे आविष्कार त्याने पाहिल्यानंतर तोच येतो आणि माझ्या एकाग्रमते स्वानंदे तो स्वतःचे येऊन जे सुरू करतो त्याला कीर्तन म्हणतात. आणि हा अशा कीर्तनाचं आज आपण बऱ्याच वेगळ्या वेगळ्या अंगांनी त्याचं वर्णन ऐकत आलो. किती वाजलेत? 8:30 वाजलेत. नाही, अर्ध्या तासामध्ये स्मरण होणार नाही, म्हणून आपण फक्त स्मरणाला सुरुवात करूयात नियमाप्रमाणे आणि आजच्या दिवस थोडं थांबूयात. बघा, आणि असं हे कीर्तन माणसाला कशाचं दान करतं, तर स्मरणाचं दान करतं. हे स्मरण म्हणजे काय, ही तिसरी पायरी आहे. बघा, ही तिसरी पायरी आहे की नामस्मरण. आता नामस्मरण हा विषय घेतला की मी फक्त तुम्हाला चिडवणार आहे आणि सोडून देणार आहे, आणि उद्या ह्या सगळ्याची उत्तरं आपण आपली घेऊन यायची. बघा, भगवंत असे म्हणतात की जो माझे चिंतन अंतरंगी सतत करतो त्याचे मुखी माझे नाम असते. बघा भगवंत काय म्हणतात, आणि ज्याच्या मुखी कोणत्याही अपेक्षेशिवाय माझे नाम असते त्याच्या बरोबर मी सतत असतो. बघा काय म्हटले, आणि याचे उदाहरण म्हणजे तुम्हाला नारद दिसल्यानंतर पहिले नारायण आठवते एवढेच पुरेसे आहे. नारद मुनी कसे आहेत, लहान मुलांना टीव्हीवर आवाज बंद करा आणि नारद मुनी दाखवा, लगेच लहान मुलं नारायण नारायण म्हणतात. आणि ज्यांच्या इच्छा स्वार्थ जागे झाले आहेत ते म्हणतात कुठेतरी काड्या लावून आलेला दिसतोय. त्याच्यासाठी स्वार्थ आणि इच्छा जाग्या झालेल्या असतात ते लोक दूषण देतात, कारण त्यांच्याकडे निरागसता नसते नारदांच्या कर्मांची आम्हाला खोलामध्ये जाऊन चौकशी करण्याची, सूक्ष्म अर्थांची आम्हाला कल्पना नसते. आणि म्हणून म्हटलंय बघा की हे नामस्मरण कसं असावं. बरं का, याचं एक 4 वाक्य सांगतो. नामस्मरण कसं असावं, दुःख सुख उद्वेग चिंता. बघा काय म्हटलंय, दुःख सुख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता. चांगलं असो वाईट असो, सुख असो दुःख असो, उद्वेग असो चिंता असो, नामस्मरणाविण सर्वथा राहोची नये. नामस्मरणाशिवाय राहू नये. पण येऊ दे, त्याला सांगतो, गाडी कोण नेली आहे, पेट्रोल भरायला का तो 120 रुपये झाले, त्या बापण टाकायला वे. ते बघ ते काय करते, बघा काय चाललंय, कोडे साकडे संकट, कोडे साकडे संकट, नाना संसार त्यातील खटपट, नाना संसार त्यातील खटपट, अवस्था लागता चटपट, नामस्मरणाची करावे. बघा काय म्हटलंय, तिसरं तर अजून अवघड आहे.
संपत्ती अथवा विपत्ती ह्या दोनसाठीच तर माणूस देवळाकडे जातो. संपत्ती मिळायला पाहिजे आणि विपत्ती जायला पाहिजे. संपत्ती अथवा विपत्ती, जैसी पडेल काळ गती, ते घड्याळाप्रमाणे येतं, घड्याळाप्रमाणे जातं. पण सोडतो का तो? संपत्ती सोडत नाही आणि विपत्तीच्या पाठीमागं उपाय इतके करतो की ती भोगल्याशिवाय संपत नाही, म्हणून परत ती आपल्या मागच लागते. बघा काय म्हटले, संपत्ती अथवा विपत्ती, जैसी पडेल काळ गती, परी नामस्मरणाची स्थिती सांडू नये. नामस्मरणाची स्थिती म्हणजे काय हो? नामस्मरणाची स्थिती म्हणजे परब्रह्म परमात्म्याशिवाय राहुलं न जाणं, याला नामस्मरणाची स्थिती म्हणतात. उपाय म्हणजे नामस्मरणाची स्थिती नाही. भीती जायला लागली, जरा बघा रस्त्यावरून चालत जाताना रोजचा रस्ता आला आणि अचानक रस्त्यावरचे लाईट गेल्या, स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ. स्वामी समर्थ काय MSCBत कामाला आहे काय तुमचे? का तुमच्या कुठल्या तुला वाटेल त्या भयाला उपाय स्वामी नव्हेत? ह्या विश्वामधल्या साऱ्या गोष्टींचा तो मालक आहे हो. त्याला मिळवाना भय कसं त्याच्यापेक्षा मोठा असेल? बघा काय म्हटलंय, सहस्त्र नामांमध्ये कोणी एक. नामस्मरण कसं करायचं असतं? सहस्त्र नामांमध्ये कोणी एक. आणि जर समजा ते सद्गुरूंनी दिलं असेल तर तेच नाम घ्यावं. आणि म्हटलंय, म्हणता होत असे सार्थक. एक नाम घेतलं ना कुठलंही तरी सार्थक होतं. कारण अनंत नामे अनंत रूपे, देवा तुला शोधू कुठं, कोणत्या रूपी, कोणत्या गावी, कोणत्या रूपात. आत्ता मध्ये गाणं आलं होतं कुठल्या तरी एका सिनेमामध्ये, आणि आपले नियम कसे असतात ते वाचून दाखवतो. हसायचं नाही आणि स्वतःवर रागवायचं नाही. मला माळा करायच्या आहेत. बघा आपल्या घरात काय चालतं ते सांगतो, म्हणजे आमच्या घरातलं सांगतोय, तुमचं असेल तर निव्वळ योगायोग समजावा. बघा आम्हाला माळा करायच्या आहेत, आम्हाला वह्या दिल्या आहेत, किती माळा झाले त्यात लिहायला सांगितले आहेत. बघा काय काय चालतं. पहिलं बोट लावू नका, त्याच्यात करत नाहीत जप, मग मधल्या दोन बोटात करतात. काय हे दुखल्यावर काय करायचं? माळ खाली ठेवायची काय? बघा पुढं काय म्हणतात, आत माळ ओढू नका, देवाला दान करायची असते. आत माळ ओढू नका, बाहेर माळ ओढू नका. बघा किती नाटकं करतात लोक. ह्या नामस्मरणाची माळ हातात घेतल्यानंतर जणू काय त्याच्यावर PhD केल्यासारखे अकला शिकवतात. बघा काय काय सगळे वर्णनं वाचून दाखवतो तुम्हाला. बघा आम्हाला खूप माळा करायच्या आहेत. पहिलं गावभर सांगून ST स्टँडपासून घरापर्यंत माळा करायच्यात, माळा करायच्यात, माळा करायच्यात. आपलं 10 वेळा ऐकून चुकून कंडक्टरच नाही का टर 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 करत स्वामी समर्थ स्वामी समर्थ करत बसायचा. इतक्या वेळा त्याला सांगतात. करणार एक माळ आणि त्याच्यावर मात्र नाही का अर्ध पंढरपूर विकत घेणार. बघा काय म्हटलंय की माळा करायच्या आहेत मला, आम्हाला वह्या दिल्या आहेत, त्याचं लिहायला लागतं. माझ्या 2 वह्या संपल्या. कोण विचारलेलं आलं होतं काय? तिसरी गोष्ट की पहिलं बोट लावू नका, पहिल्या बोटाने मग जप करत नाहीत. ही पोरं मला फोन करतात आणि विचारतात, का काय खरं असतं काय हो? अरे झोड रे, काय नसतं खरं. बघा त्याच्यानंतर आत माळ ओढू नका, मग आत आणि बाहेर काय हो? भेदाभेद भ्रम आमंगळ. आत आणि बाहेर आलं कुठून? दिसली नाही पाहिजे कोणाला माळ. याने मंदिर कार्यालयाशी संपर्क साधावा. अशोक अस्वले. दिसली नाही पाहिजे माळ. माळ दिसली की अवघड होतोय. अहो तुळशीची माळ घेऊन कसं काय ओम नमः शिवायचा जप करता? अहो त्याच्या हृदयी ओम नमः शिवाय, ह्याच्या हृदयी श्रीराम जय राम जय जय राम, आणि ह्यांच्या मात्र माळेला त्रास आहे. तुळशीची माळ घेऊन ओम नमः शिवाय करत नाहीत. रुद्राक्षाच्या माळेने फरक पडतो. आम्ही बाबा स्फटिकाची करतो. मग ती काय तांब्यात ओवली आहे का चांदीत ओवली आहे? आमची दोऱ्यातच आहे. दोरा दोष असतो, दोरा वापरू नका. इतकी फकांड सांगतात लोक. हे सगळं खोटं आहे. हे एकूण एक गोष्ट खोटी आहे. आमची काय नाही, ते आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलंय, तेवढं फक्त माफ आहे. तेवढं फक्त माफ आहे. पण दुसऱ्याच्या गुरुचं बघून आपण केलं तर ते माफ नाही. आमची पोवळ्याची माळ आहे, आमचे मणी हिरवे आहेत. और जगामध्ये रंग नाही का हजारो आहेत, मग तेवढे मणी वेगळे वेगळे असणारच की. मार्बल एकच रंगाचा निघतो काय? प्रत्येकाच्या घरात वेगळा मार्बल असतो. आम्हाला असं नको, आम्हाला तसला पाहिजे. आमचे मणी पिवळे आहेत, तुमचे मणी हिरवे आहेत, त्यांचे मणी काळे आहेत, त्यांचे मणी पंचरंगी आहेत. बघा पुढं काय म्हणतात, अहो पूर्वेकडे तोंड करून बसायचं पूजेला. पूर्वेकडे बसून ध्यान करतात, इकडे बसत नाहीत.
खाली बसायला निळं घेऊ नका, चौकडीचं घेऊ नका, गोल बसवू नका. बघा किती नाटकं करतात. त्या एका जपाच्या माळेसाठी अख्खं विश्व फिरून होईल. बघा पुढे काय म्हणतात, निळं आसन घेऊ नका. केव्हा बसणार आहे तुम्ही? रोज त्याच वेळेस बसलं पाहिजे. आता ICUच्या डॉक्टरनी कधी ते 24 तास इमर्जन्सी, ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनी कधी करायचं जप? रोज 7:30ला बसायला. मग त्याला काय सांगायला लागेल, ए बाबा इमर्जन्सी नको 2.5 तास. शक्य आहे का असं? हो, जर काळाबरोबर देव आहे, देव हा काळ निर्माण करणारा आहे, तर कोणचा काळ देवासाठी चुकीचा आहे? बघा काय म्हटलंय की उशीर झाला तर मी उद्या, मग तो म्हणतो मला सकाळ लवकर, आज झोपायला उशीर झाला, रात्री मित्रांच्यात गेलो होतो, रस्सामंडळ बसलं होतं, हे झालं होतं, ते झालं होतं, मग मला सकाळी उठायला 8:30 वाजले, त्याच्यानंतर 10 वाजता ऑफिसला पोहोचायला लागते, आता उद्या भरून काढीन. गॅरंटी आहे का 24 तासांनी जागा असण्याची? आहे गॅरंटी? मग तू केला जप, तुझा झाला का जप? मग ती माळ ठेव. एकाच माळेवर अनेकांनी जप करू नये. तू मेल्यावर काय करणार? तुझ्याबरोबर माळ टाकणार? परंपरेने माळ दे की पोराला, फरक पडतोय वे. तुझ्याबरोबर जाळून काय करायचं? लाकडं जळली की तुझी. बघा एका माळेवर एकाने जप करायचा, प्रत्येकाच्या माळा वेगळ्या पाहिजे. आधी माळ ओढ, मग जेवायला देईन. मग ते म्हणतं मी बाहेरून वडापाव खाऊन येतो. बळजबरी होत नसते हो जप. बघा अजून काय, आमचे हे रोज 40 माळा झाल्याशिवाय जेवत नाहीत. पण ते 40 माळा कधी करतात, कशा करतात बघितले का? यांचं रेकॉर्डिंग करून बघ एकदा, म्हणजे कळेल सांगायचं का नाही बाहेर ते. बघा आणि मग रोजचा 100 माळा करतो तो अध्यक्ष होतो. हे रोज 100 माळा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. मग सगळ्यात पुढे नारळ उलटा असो सुलटा असो, जुना हार असो नवीन हार असो, फोडायला आमचा अध्यक्षच असतो की 100 माळावाला अध्यक्ष. बघा ह्यातला कोणता नियम माऊलींनी केला होता का? ह्यातला कोणता नियम तुकाराम महाराजांनी केला होता? ह्यातल्या कुठल्या नियमामध्ये चोखा मेळा होता, जनी होती, कोण होतं? पण त्यांच्या हृदयी असलेलं नामाची पवित्रता, नामाची शुद्धता आणि या विश्वातल्या कुठल्याही शक्तीपेक्षा सर्वात मोठं स्मरणाचं ऐश्वर्य त्यांच्या हृदयी होतं. म्हणून त्यांना सर्वस्व सोडून यायला लागलं. आणि म्हणून उद्या आपण नामस्मरण करून या आणि मग पुढचं ऐकूयात. गोपाल कृष्ण भगवान की जय. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितम् अविहितं वा सर्वमेतद् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. सिद्धांतवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आई अंबेचा उदय उदय. उद्या 7 वाजता आरती. आता मंगलमूर्ती मोर्या. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उडसेंदुराची कंठे झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामरुणापूर्ती. जय देव रत्नाखचित परासुर गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा. हिरे जडिता मुकुट शोभतो वरा झुंझुंते नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामरुणापूर्ती. जय देव चरणीच्या घागरिया रुंदन वाजती. जयाचे निनादे अंबर गर्जती. तातय्या नाचे गणपती. शंकर पार्वती कौतुके पाहती. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामरुणापूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवरवंदना. सरळ सोंड वक्र तोंड त्रिनयना. दास रामाचा वाटपाय सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सरोवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामरुणापूर्ती. जय देव दुर्गे दुर्गट बारी संसारी. अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी.
वारी वारी जन्म मरणाते वारी वारी पडलो आता संकटनी वारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरहरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाता तुझा ऐसे नाही चारी शमले परंतु रवल वेगाई साई विवाद करता पडले प्रवाही हेतू भक्ता लागे पावत लवलाई जय देवी महिषासुरमर्दिनी सुरहरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न होती निर्दाशा पासून सोडी थोडी भवपाशा आंबेडकर सोड खोड विलाशा हर कल्याण झाला पर्वंत दलेशा जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी माता की जय मंगलमूर्ती मोरया.